सर आपण फेसबुक वरती गेलोत बरं का. हॅलो सर. हा सर आपण फेसबुक वरती गेलोत म्हटलं. चालतंय, मग सुरू करायचं का? काय हरकत नाही सर. नमस्कार सर्वांना, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन सगळ्यांनी उत्साहात साजरा केलेला आहे आणि त्यासोबतच एक वैचारिक बाजू म्हणून याच दिनानिमित्त आपण किंवा एक वैचारिक बांधणी म्हणून हा जो काही आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भा. अट्टल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी, त्याचबरोबर पालक असतील आणि सर्व क्षेत्रातील मग कर्मचारी असतील, व्यावसायिक असतील, महिला असतील, गृहिणी, या सर्वांच्याच उपयोगी असा भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स ज्याला इंग्रजीमध्ये ओळखलं जातं, जे विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकांना उपयोगी ठरणारा असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय संजय मगर सर, प्रशासकीय अधिकारी, विलासराव देशमुख, शासकीय वैद्यकीय संस्था लातूर, हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत. मी मगर सरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रजनी शिकरे मॅडम, उपप्राचार्य सांगळे सर, उपप्राचार्य प्रशांत पांगरीकर सर व सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी, त्याचबरोबर सहभागी विद्यार्थी, पालक, या सर्वांचे स्वागत करतो. मगर सरांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर आपल्या जवळपास सर्वांना माहीत आहेत मगर सर, कारण आपल्याकडे जवळपास मार्च पासून मगर सरांचे प्रत्येक महिन्याच्या शनिवारी म्हणजे दुसरा शनिवारी सॉफ्ट स्किल अंतर्गत नवीन नवीन घटकावर सर आपल्याला म्हणजेच आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मगर सर हे आपल्या र. भा. अट्टल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच मगर सरांनी पोलीस विभाग, त्याचबरोबर शालेय शिक्षण विभाग आणि आता वैद्यकीय शिक्षण विभाग, या 3 विभागामध्ये जवळपास 25 वर्षापेक्षा अधिक आपली सेवा पार पाडलेली आहे. आणि ही सेवा करत असताना त्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे, मग यशदा असेल पुण्याची किंवा केंद्र सरकारचं जे काही कार्मिक व पेन्शन मंत्रालयाचं अंतर्गत DOPT जो काही विभाग आहे, तर या विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. तेथील प्रशिक्षण असेल, या सर्व प्रशिक्षणाचा आणि त्या 3 विभागामध्ये म्हणजे पोलीस विभाग असेल, शिक्षण विभाग आणि आरोग्य वैद्यकीय शिक्षण, तर येथील या प्रदीर्घ अनुभवाचा आधारे सर एक ख्यातनाम सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून यशदामध्ये पण प्रशिक्षण देण्याचं काम करतात. आणि त्याचबरोबर या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यालय असतील किंवा विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणाऱ्या संस्था असतील, शाळा असतील, तर यांच्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम हे सर सातत्याने करत आहेत. म्हणजे प्रत्येक सुट्टी ही सरांची विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर वेळ देत असतात. मी सरांना विनंती करतो की आजचा जे काही आपला विषय आहे भावनिक बुद्धिमत्ता, तर या विषयावर सरांनी मार्गदर्शन करावं. सर येतोय माझा आवाज? हो, येतो सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. आजचा कार्यक्रम र. भा. अट्टल महाविद्यालय गेवराई, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं RB अट्टल कॉलेज गेवराई, जिल्हा बीड येथून ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, या महाविद्यालयाचं ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आहे. आणि या सेलच्या मार्फत इमोशनल इंटेलिजन्स हा आजचा 1 तासाचा वेबिनार होतोय. यापूर्वी
आरबी अट्टल महाविद्यालयाच्या वतीनं जवळपास 7 ते 8 महिन्यापासून आपण प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या शनिवारी एक कार्यक्रम घेतो. काल आपल्याला शक्य झालं नाही म्हणून आपण आजचा हा सुट्टीच्या दिवशी आजचा कार्यक्रम घेतोय. आजच्या या वेबिनार प्रसंगी उपस्थित असलेल्या डॉक्टर रजनीश शिखरे मॅडम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक हनुमंत हेळंबे सर, डॉक्टर संदीप वंजारी सर, डॉक्टर सतीश जाधव सर, प्राध्यापक बाळासाहेब जोगदंड सर, डॉक्टर प्रदीप दहिंडे सर आणि आरबी अट्टल महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरती जॉईन झालेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक, महाराष्ट्र शासनातले अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो जीवन कौशल्य विकास या सिरीज अंतर्गत आपण हा आजचा कार्यक्रम घेतोय. आपण यापूर्वी जे कार्यक्रम घेतलेले आहेत ते जीवन कौशल्य विकास या सदरा अंतर्गतच घेतलेले होते आणि आजचाही कार्यक्रम भावनिक बुद्धिमत्ता हा जो आहे तो जीवन कौशल्य विकास या या सिरीज अंतर्गत आपण आजचा कार्यक्रम घेतोय. भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण नेमकं इमोशनल इंटेलिजन्स नेमकं काय असतं यावरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु हे सत्र सुरू होण्याच्या अगोदर आपल्या झूम वरती आणि फेसबुक लाईव्ह वरती जे विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी एक छोटासा ऑडियन्स पोल ठेवलेला आहे. कारण सत्र सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक इंटरॅक्शन करता यावी, म्हणजे मी बोलणारा आणि आपण ऐकणारे आहात, मात्र तुमच्याकडनं सुद्धा मला काही फीडबॅक मिळावा की हे सत्र आपल्याला कसं घेऊन जाता येईल, आपल्या समोर नेमका ऑडियन्स कोण आहे या दृष्टीनं आपण एक छोटासा ऑडियन्स पोल घेतोय. तो ऑडियन्स पोल अशासाठी की एक अंदाज यावा की आपल्याला हे सत्र पुढे 1 तासामध्ये कशा पद्धतीने घेऊन जाता येईल. म्हणून एक जुजबी 2 ते 3 प्रश्न आपण विचारतोय आणि त्या प्रश्नांची सर्व ऑडियन्स कडून उत्तरं घेतोय. फेसबुक लाईव्ह वरती जी मंडळी आता जॉईन झालेली आहे त्यांच्यासाठी मी ते प्रश्न वाचून सुद्धा दाखवणार आहे. पहिला प्रश्न आपण ऑडियन्स पोल साठी विचारलाय की आजचा जो विषय आहे भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनांक, या विषयावरती आपल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी काही ऐकलं किंवा वाचलं आहे काय? याच्यामध्ये फक्त होय किंवा नाही एवढंच आपल्याला म्हणायचंय, यस किंवा नो. आणि जे आदर्श आहे ते नकोय आपल्याला, आदर्श उत्तर नकोय. आपल्या स्वतःच्या बाबतीत खरंच जर आपण काही भावनिक बुद्धिमत्ता या विषयावरती काही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर होय म्हणा, अन्यथा नाही असं म्हणा. आपण पाहूया आपल्याला काय करता येईल ते. या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याचं उत्तर आपण तपासणार नाहीत की कोणी काय लिहिलं ते. मात्र चॅट बॉक्स मध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण डायरेक्ट आपल्या मोबाईलवरती येस किंवा नो टाईप करू शकता. मोबाईलवरती तुमच्या समोर आलेला असेल. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सध्याचा जो करोनाचा कालावधी आहे या काळामध्ये नकारात्मकता, अस्वस्थता, नैराश्य या बाबतीत आपले निरीक्षण काय आहे? म्हणजेच सध्याच्या काळामध्ये विद्यार्थी, पालक, व्यावसायिक किंवा समाजातील इतर लोक यांच्यातील नकारात्मकता किंवा अस्वस्थता, नैराश्य या बाबतीत आपलं निरीक्षण काय? आपण जे काही ऑब्झर्वेशन करता समाजामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतं? तर त्यामध्ये आपण ऑप्शन दिलाय, आपल्या समोर ऑप्शन्स आहेत. आपल्याला पोल दिसतोय का सर? मला तर नाही बघा. ओके, मग 1 मिनिट थांबा सर, 1 मिनिट, एकच मिनिट. पोल 1 हा सर, दिसतो आता दिसतोय? गेला सर, परत आला होता परत गेलाय. ओके, आता आलाय. हो सर, आला. ओके. पहिला प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर आपण यापूर्वी काही ऐकलं अथवा वाचलं आहे काय? तर आपल्याला होय किंवा नाही मध्ये याचं उत्तर द्यायचंय. दुसरा प्रश्न आहे, सध्याच्या करोनाच्या या नकारात्मकतेमध्ये अस्वस्थता, नैराश्य या बाबतीत आपलं निरीक्षण काय आहे? विद्यार्थ्यांच्या बाबतीत, पालकांच्या बाबतीत, व्यावसायिकांच्या बाबतीत किंवा समाजातील इतर घटकांच्या बाबतीत. त्या बाबतीत आपण 5 ऑप्शन्स दिलेले आहेत.
त्यातला पहिला ऑप्शन आहे नकारात्मकता, अस्वस्थता किंवा नैराश्य दिसून येत नाही, की असं काहीच आढळून येत नाही आम्हाला समाजामध्ये, असं तुमचं निरीक्षण आहे काय? किंवा नकारात्मकता, अस्वस्थता, नैराश्य यांचं प्रमाण 25% आढळून येतं, नकारात्मकता, अस्वस्थता यांचं प्रमाण 50% आहे, किंवा 75% आहे, किंवा नकारात्मकता, अस्वस्थता आणि नैराश्य यांचं प्रमाण समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, व्यावसायिकांमध्ये किंवा सोसायटीमध्ये जी लोक आहेत त्यांच्यामध्ये 100% प्रमाण दिसून येतं. यापैकी तुमचं जे निरीक्षण आहे ते तुम्ही इथं नमूद करू शकता. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात शाळा महाविद्यालयात मिळणाऱ्या शिक्षणाशिवाय, आपल्याला जे काही शाळा महाविद्यालयामध्ये कोरोना पूर्वी जे शिक्षण मिळत होतं ते शिक्षण तर मिळायला पाहिजेच, पण त्याशिवाय दैनंदिन जीवनात उपयोगात येणारे जीवन कौशल्यांचे शिक्षण कितपत उपयोगाचे आहे असे आपल्याला वाटते? दैनंदिन जीवन जगत असताना आम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलो तरी लाईफ स्किल, जीवन कौशल्याचं शिक्षण कितपत उपयोगाचं आहे असं आपल्याला वाटतंय. यासाठीचे आपण एक 5 ऑप्शन दिलेले आहेत. दैनंदिन जीवनात उपयोगात येणारे जीवन कौशल्यांचं शिक्षण काहीही कामाचं नाही असा पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे की 25% उपयोगाचं आहे. तिसरा आहे 50% उपयोगाचं, 75% उपयोगाचं आणि शेवटचा 100% उपयोगाचं आहे. आपल्याला जे वाटतं ते आपण नमूद करू शकता, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालय बंद आहेत तरीही आपल्या महाराष्ट्रातली शिक्षक मंडळी जाणीवपूर्वक ऑनलाईनच्या द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न करतायत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाच्या शिक्षणाच्या शिवाय आपल्याला जीवन कौशल्यांचं शिक्षण कितपत उपयोगी राहील याविषयीचं आपलं मत काय आहे हे आपल्याला या ऑडियन्स पोल मधून द्यायचंय. हा जो ऑडियन्स पोल आहे कुणाचंही इंडिव्हिज्युअल उत्तर आपण पाहणार नाहीत, मात्र टोटल आपला जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला एकंदरीत काय म्हणायचं हे मात्र आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत. त्यामुळं आपल्याला जे वाटतं ते तुम्ही स्पष्टपणे लिहू शकता. जवळपास 52% ऑडियन्सनी याची उत्तरं दिलीत. आपण एक अर्धा मिनिट थांबतोय, आणखीन 30 सेकंद, आणि नंतर हा ऑडियन्स पोल आपण थांबवणार आहोत. ज्यांना कुणाला त्यांची उत्तरं त्यांच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्हाला दिसतायत समोर, ती तुम्ही लॉक करू शकता, तुमची उत्तरं तुम्ही लॉक करू शकता. मी या ठिकाणी हा ऑडियन्स पोल थांबवतो आणि तुम्हाला रिझल्ट शेअर करतो की काय म्हणतोय आपला ऑडियन्स, काय म्हणतोय. ओके, हा रिझल्ट दिसतोय सर तुम्हाला समोर? सर नाही. ओके ओके ओके, रिझल्ट नाही दिसत? नाही सर, अजून आला. ओके ओके ओके, थांबा. आपण मोबाईलवरती आहात सर? हो सर, मी लॅपटॉप थोडं, हा आला सर आता. हो. ओके ओके ओके. पहिल्या आपल्या प्रश्नामध्ये भावनांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर आपण यापूर्वी काही ऐकलं अथवा वाचलं आहे का? 20% आपला ऑडियन्स म्हणतोय की होय आम्ही यापूर्वी ऐकलंय, मात्र 80% ऑडियन्स म्हणतो की आम्ही यापूर्वी काही असं ऐकलं किंवा वाचलेलं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण पाहणारच आहोत. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये सध्याच्या कोरोनाच्या नकारात्मकता, अस्वस्थता, नैराश्य या काळामध्ये आपलं निरीक्षण काय आहे? तर जवळपास 10% आपला ऑडियन्स म्हणतोय, जवळपास 10% ऑडियन्स म्हणतो की 25% नकारात्मकता आहे. 30% ऑडियन्स म्हणतो 50% नकारात्मकता, अस्वस्थता आणि नैराश्य दिसून येतं समाजामध्ये. 40% ऑडियन्स म्हणतो की 75% नकारात्मकता आणि अस्वस्थता दिसून येते. आणि जवळपास 20% ऑडियन्स म्हणतो की खूप 100% नकारात्मकता आणि अस्वस्थता दिसून येते. ओके, काही हरकत नाही, आपण याच्यावरतीही प्रकाश टाकणार आहोत. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये की सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात शाळा महाविद्यालय यामध्ये मिळणाऱ्या शिक्षणाशिवाय दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारं जीवन कौशल्याचं शिक्षण कितपत उपयोगाचं आहे? यामध्ये मात्र जवळपास 10% ऑडियन्स म्हणतो की 50% उपयोगाचं आहे असं शिक्षण,
40% ऑडियन्स म्हणतो की 75% उपयोगाचा आहे आणि 100% ऑडियन्स म्हणजे 100% उपयोगाचा आहे असं म्हणणारा 50% ऑडियन्स आहे. म्हणजेच थोडक्यात काय की आता आपल्याला करोना पूर्वी आणि करोनाच्या नंतर याचा विचार करावा लागणार आहे. करोनाच्या पूर्वी आपण शाळा महाविद्यालयामध्ये जायचो आणि तिथं आपल्याला सर्व नॉलेज मिळायचं किंवा जीवन कौशल्याचं शिक्षण सुद्धा आपल्याला तिथं मिळत होतं. परंतु आता जास्तीत जास्त आपला वेळ हा घरी जातोय आणि त्यामुळं आपल्याला शाळा महाविद्यालयाच्या शिवाय जीवन कौशल्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे असं या ऑडियन्सला सुद्धा वाटतंय आणि त्याच दृष्टीनं आपण या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. तर आजचा जो विषय आहे आपला इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. तर हा विषय ठेवण्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी अशी होती की जागतिक आरोग्य संघटना जीवन कौशल्य आणि भावनिक बुद्धिमत्ता या तिघांचा काय संबंध आहे. तर या महामारीच्या काळामध्ये जागतिक आरोग्य संघटनेला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला अनन्यसाधारण महत्व निर्माण झालं आणि जागतिक आरोग्य संघटनेनं निरोगी व्यक्ती आणि आजारी व्यक्ती यांच्या व्याख्या केल्या की विचारण्यात आलं WHO ला की नेमकं आजारी व्यक्ती कुणाला म्हणायचं, निरोगी व्यक्ती कुणाला म्हणायचं. तर त्यावेळेस जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की ज्या व्यक्तीमध्ये दैनंदिन जीवन जगण्यासाठीची जी स्किल्स आहेत, ज्या ज्या व्यक्तीमध्ये ही लाईफ स्किल्स आहेत त्या व्यक्तीला निरोगी समजायचं. भलं तो व्यक्ती काही काळापुरता तात्पुरता आजारी असला तरी चालेल, मात्र त्याच्यामध्ये जर लाईफ स्किल्स असतील, जीवन कौशल्य जर त्याच्यामध्ये असतील तर त्या व्यक्तीला आपण निरोगी समजावं असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. म्हणजेच लाईफ स्किलचं महत्व जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीनं आणि आपल्या या हेल्थच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण ह्या जीवन कौशल्यावरती सध्या चर्चा करतोय. आता हे जे जीवन कौशल्य आहेत ते कोणते जीवन कौशल्य आहेत आणि त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आहे काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आजचं जे सत्र आहे हे आजचं सत्र आरबी अट्टल महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलनी ठेवलंय. ते का? त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्याकडं जे काही आपल्या मराठवाड्यातले जे उद्योजक आहेत किंवा महाराष्ट्रातले उद्योजक आहेत, इतर ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत, त्यांची डिमांड असते की आम्हाला तुमच्या महाविद्यालयातनं असे काही विद्यार्थी मिळाले पाहिजेत की जे विद्यार्थी आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये मदतीला कामाला येतील. आणि मग असं जर असेल तर हे व्यावसायिक किंवा हे जे उद्योजक आहेत हे विद्यार्थ्यांमध्ये नेमकं काय पाहतात. विद्यार्थ्यांची निवड करताना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल मार्फत आमचे जे प्राध्यापक हनुमंत हेळंबे सर जे आहेत ते या व्यावसायिकांच्या समोर हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी समोर घेऊन गेल्यानंतर हे व्यावसायिक लोक या विद्यार्थ्यांमधलं नेमकं काय तपासतात. हा ज्यावेळेस मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस लक्षात असं आलं की आता जगातल्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यातली एक गुगल नावाची कंपनी, म्हणजे कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा MBAच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की मला जगातली टॉपची कंपनी, ज्याला आम्ही म्हणजे फँग कंपन्या म्हणतो, म्हणजे टॉपच्या 5 कंपन्या, या 5 कंपन्यामध्ये गुगल नावाची कंपनी, या गुगलनी आता अनाउन्समेंट केली की आम्ही आता या महामारीच्या नंतर कुठल्याही व्यक्तीचं किंवा कुठल्याही विद्यार्थ्याचं प्रमाणपत्रच आम्ही पाहणार नाहीत किंवा त्या व्यक्तीला समोर सुद्धा बोलवणार नाहीत आम्ही, तर आम्ही त्याचा प्रमाणपत्र न पाहता त्याचा आम्ही सिलेक्शन करणार आहोत. जर गुगल सारखी कंपनी जर कुठलंही सर्टिफिकेट न पाहता किंवा तो विद्यार्थी काय शिकला हे न तपासता त्याचं सिलेक्शन करणार कसं, याचा नेमका क्रायटेरिया काय असेल, याचा जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की गुगल कंपनी म्हणते की आम्ही त्या व्यक्तीमधलं त्याचं काही स्किल तपासणार आहोत. त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये लाईफ स्किल कोणते आहेत, कारण कोरोनाच्या नंतर त्यानं फक्त आमच्याकडे काम केलं पाहिजे असं नाही, तर त्याला त्याचं जीवन जगण्यासाठी त्याच्यामध्ये काही स्किल आहेत का हे आम्ही पाहणार आहोत. आणि ते पाहण्यासाठी गुगल काय करणार, पूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरणार. असं म्हणतात की आम्ही स्वतःला जे ओळखतो ना ते आम्ही फक्त काही पॉइंट्सच्या बाबतीत, काही इंडिकेटरने आम्ही स्वतःला ओळखतो. परंतु हे जे काय ऑनलाईन गोष्टी आहेत किंवा सोशल मीडियावरती आपण आपला वावर एवढा झालाय की असं म्हणतात की गुगल हा जवळपास प्रत्येक व्यक्तीला, ज्यांचं गुगलवरती अकाउंट आहे अशा व्यक्तीला गुगल हा
जवळपास 500 पॉइंटनी ओळखतो, 500 इंडिकेटरनी त्याचा अभ्यास करतो की हा व्यक्ती कोण आहे, कसा आहे, हा काय करतो, कुठं जातो, कुठं फिरतो, याचे मित्र कोण आहे, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, म्हणजे याच्या हॅबिट्स काय काय आहेत, अशा जवळपास 500 पॉइंट्स वरती गुगल विचार करतं. मग जर असं असेल तर आपण नाही आपल्याला एवढं जमणार, पण आम्ही आमच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल मार्फत किमान विद्यार्थ्यांमध्ये जीवन जगण्याच्या ज्या काही पात्रता आहेत किंवा जीवन जगण्यासाठीचे जे स्किल आहेत, बेसिक स्किल, ज्याला आम्ही 10 स्किल म्हणतो, लाईफ स्किल, हे 10 स्किल तरी त्या विद्यार्थ्यांना त्या 10 स्किलची ओळख व्हावी, हा आजच्या या सत्राचा उद्देश आहे. म्हणून आपण हे आजचं सत्र ठेवलं. मग हे 10 स्किल नेमके आहेत कोणते? लाईफ स्किल कोणते आहेत की जे किमान कुठल्याही व्यक्तीमध्ये तो काय शिकलाय, त्याच्याकडे कुठलं कुठलं प्रमाणपत्र आहे, तो आमच्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या व्यावसायिकाकडे काम करायला जर एखादा विद्यार्थी आला तर तो काय काम करेल हे नंतर पाहूया, पण किमान त्याला त्याच्या बाबतीतली लाईफ स्किल तरी माहिती आहेत का, स्वतःच्या बाबतीतली तो लाईफ स्किलवरती काही शिकलेला आहे का, हे जाणून घेण्याला प्रत्येक व्यावसायिक किंवा प्रत्येक उद्योजक किंवा प्रत्येक कंपनी ही इनडायरेक्टली ती तपासते की याच्यामध्ये हे स्किल आहेत का. मग हे लाईफ स्किल नेमके आहेत कोणते? हे जे तुम्हाला दिसत आहेत ना समोर लाईफ स्किल, हे लाईफ स्किल दुसरे तिसरे कोणते नाहीत, तर हे आहेत WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलेले इंडिकेटर आहेत. हे निरोगी व्यक्ती कसा ओळखायचा त्याचे हे इंडिकेटर आहेत. ते म्हणजेच काय की एखाद्या व्यक्ती स्वतःला ओळखू शकतो का, मी कोण आहे, मला काय आवडतं, मी काय करतोय, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, सेल्फ अवेअरनेस याला म्हणतात. की जो व्यक्ती स्वतःला ओळखू शकतो तो समाजामध्ये इतर लोकांबरोबर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, इतरांना चांगल्या इतरांबरोबर जुळवून घेऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून WHO म्हणतंय की हे इंडिकेटर खूप महत्वाचं आहे की जो स्वतःला ओळखू शकतो का, सेल्फ अवेअरनेस. दुसरं इंडिकेटर किंवा दुसरं लाईफ स्किल आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, की जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तर असे प्रॉब्लेम्स आहेतच आणि ते दिवसेंदिवस वाढणारच आहेत, येणारच आहेत. यक्ष प्रश्न आहेत जगामध्ये, यक्ष प्रश्न, खूप प्रश्न आहेत. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की दुसरा प्रॉब्लेम येणार आहे, दुसरा सॉल्व्ह केला की तिसरा येतोयच, आणि हे असं होणारच आहे, त्याच्यामुळेच आपली प्रगती होते. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे का. त्यानंतर डिसिजन मेकिंग. आमचा जो विद्यार्थी आहे ट्रेनिंग आणि प्लेसमेंटच्या मार्फत जो स्वतः कुठेतरी नोकरी करणार आहे किंवा स्वतः एखाद्या उद्योजकाकडे काम करणार आहे किंवा स्वतःचा लहान मोठा व्यवसाय करणार आहे, हा जो व्यक्ती आहे किंवा एखादा शासनामध्ये काम करणारा शासकीय कर्मचारी असेल किंवा कुठलाही व्यावसायिक असेल, याच्यामध्ये डिसिजन मेकिंग स्किल आहे का, हा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो का, निर्णय क्षमता याच्यामध्ये कशी आहे, हे म्हणजेच डिसिजन मेकिंग स्किल. त्यानंतर WHO म्हणतं की याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग आहे का, समोरच्या व्यक्तीमध्ये सारासार विचार करण्याची क्षमता. म्हणजे कुठलाही निर्णय लगेच, एखादा निर्णय हा घेतला आणि लगेच त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला लागलं असं नको, तर तो साऱ्या अँगलनी त्या निर्णयावरती चर्चा करतोय का तो विद्यार्थी, त्याला म्हणतो आपण क्रिटिकल थिंकिंग. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग. सध्याचा जो जमाना आहे तो क्रिएटिव्हिटीचा आहे. एक काळ असा होता की कुठल्याही उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी लोकांकडे भांडवल आहे का हे विचारलं जायचं. ज्याच्याकडे भांडवल आहे, म्हणून आपण ज्यावेळेस लहान होतो, आम्ही ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आमचे आई वडील आम्हाला म्हणतात की अरे आपण कुठे टाटा बिर्ला आहोत, आम्ही कुठे, आमच्याकडे पैसा आहे म्हणून आम्ही व्यावसायिक होणार आहोत आणि उद्योजक होणार आहोत. मात्र आता असे काही तरुण आहेत की ज्यांच्याकडे पैसा बिलकुल नाही, परंतु त्यांच्याकडे आयडिया आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, आणि त्या आयडियाच्या जोरावरती हे जे तरुण आहेत ते तरुण आपलं जे काय व्यवसाय आहेत ते व्यवसाय सुरू करायला लागले. आपण पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्येच एक IPO आला होता, ज्याला आपण शेअर मार्केटमध्ये झोमॅटो नावाच्या कंपनीचा एक IPO आला होता. IPO म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये या झोमॅटो कंपनीनं नोंदणी केली आणि जे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांनी त्या झोमॅटोवरती विश्वास ठेवला. तो जो उद्योजक आहे त्या उद्योजकावरती विश्वास ठेवला. त्याच्याकडे पैसा नाही म्हणून तो ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या समोर गेला. आणि असे खूप लोक आहेत जगामध्ये की ज्यांच्याकडे पैसा आहे मात्र आयडिया नाहीत.
आणि मग ज्यांच्याकडे आयडिया आहेत त्यांना ते भांडवल पुरवतात. म्हणून हे जे काय सृजनशील विचार प्रक्रिया, क्रिएटिव्ह थिंकिंग, याद्वारे आम्हाला आता विचार करायची गरज नाही. आमच्याकडे आयडिया आहेत काय आणि आमच्या डोक्यातनं काय काय आयडिया येतात, व्यवसायाच्या असतील, जीवन जगण्याच्या असतील, रोजीरोटीच्या असतील, किंवा आम्ही समाजामध्ये आमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन, त्या बाबतीतल्या आमच्या काही आयडिया आहेत का. म्हणून हे क्रिएटिव्ह थिंकिंग. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल. WHO म्हणतं की ज्या व्यक्तीमध्ये संवाद कौशल्य आहे त्याला सुद्धा निरोगी समजावं, अशा पद्धतीनं. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आणि आज आपण फक्त या भावनिक बुद्धिमत्तेवरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्याशिवाय जे 7 नंबरचं जे स्किल आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणाव व्यवस्थापन. आणि नंतर इंटरपर्सनल रिलेशनशिप, आपसातील संबंध, एम्पथी, सहवेदना. अशा पद्धतीचे हे 10 स्किल आहेत जीवन कौशल्याचे. आणि या 10 स्किलला सोबत घेऊन आम्हाला वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन आणि त्यासोबतच गोल सेटिंग, अशा पद्धतीने या 12 बाबीवरती आपण या पेंडेमिकच्या काळामध्ये, या कोरोना महामारीच्या काळामध्ये या 10 जीवन कौशल्यावरती आणि त्यासोबतच हे वेळेचं व्यवस्थापन आणि ध्येय निश्चिती, अशा 12 बाबींवरती आपण प्रत्येक सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल मार्फत, किंवा शाळा महाविद्यालयांचं जे काय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहेत त्यांच्या मार्फत, किंवा त्यांचं जे नॅक साठी जे मूल्यमापन होतंय त्या नॅकच्या मूल्यमापनासाठी जे काय इंटरनल क्वालिटी अश्युरन्स कमिटी असते त्यांच्यासाठी आपण या 12 वेगवेगळ्या विषयावरती आपण कार्यक्रम घेतो. आणि ते सारे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, म्हणजेच कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असला तरी त्याच्यासाठीचे हे उपयोगाचे कार्यक्रम हे आपण प्रत्येक सुट्टीच्या दिवशी घेतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावरती. आता नेमका बुद्धिमत्ता, आपण भावनिक बुद्धिमत्ता नंतर पाहूया, पण ज्याला आपण लौकिक अर्थाने आतापर्यंत बुद्धिमत्ता किंवा बुद्ध्यांक म्हणतो, आम्ही कुठल्याही व्यक्तीला हुशार कशावरून ठरवतो, तर आतापर्यंत आम्ही असं समजायचो की एखाद्या व्यक्तीची आकलन क्षमता, शाळा महाविद्यालयामध्ये जे शिकवलं जातं तो व्यक्ती अभ्यास करतो आणि मग परीक्षेमध्ये ते त्याचं उत्तर लिहितो आणि मग प्रमाणपत्र मिळतं आणि त्याच्यामध्ये जे काय मार्क मिळतात त्याच्यावरून आम्ही एखादा व्यक्ती हुशार आहे का कसा हे ठरवतो. म्हणजेच आकलन क्षमता, त्याची ग्रहण करण्याची क्षमता कशी आहे त्याला आम्ही आतापर्यंत बुद्धिमत्ता समजायचो आणि आहेच, तसं आजही आहेच. त्यानंतर लॉजिक, तर्क क्षमता, एखाद्या व्यक्तीची तर्क करण्याची क्षमता कशी आहे, हे असं असेल तर मग काय असू शकतं. लॉजिकल स्किल, त्याचं लॉजिकल स्किल कसं आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग पॉवर त्याची कशी आहे, तो निर्णय कसे घेतो. त्यानंतर परिस्थिती बरोबर समायोजन साधण्याची क्षमता, म्हणजेच काय, आम्हाला वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती बरोबर व्यक्ती कसा समायोजन साधतो याच्यावरून आम्ही आतापर्यंत त्या बुद्धिमत्तेची व्याख्या करत होतो. अधिक गुण मिळवण्याची क्षमता, आजही आमच्या पालकांना, मॅक्झिमम पालकांना किती मार्क पडले याच्यावरून तो विद्यार्थी हुशार आहे का कसा हे ठरवलं जातं. बरोबर आहे, कारण दुसरा काही नाहीच आपल्याकडं. किती मार्क पडले हे जे काय प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट, त्याच्यावरूनच ठरणार आहे की तो विद्यार्थी हुशार आहे किंवा कसा. म्हणून याला आम्ही, हे जे काय समोर दिसतंय तुम्हाला, याला आम्ही बुद्धिमत्ता समजत होतो आणि समजतो. यालाच म्हणतात इंटेलिजंट क्वेश्चन. जवळपास 2000 सालापर्यंत आम्ही इंटेलिजंट क्वेश्चन हाच आम्हाला माहिती होता. मात्र 1998च्या नंतर ही नवीन एक कन्सेप्ट आली, तिला म्हणतात भावनिक बुद्धिमत्ता, भावनांक. आता हा जो भावनांक काय, अगोदरचा बुद्ध्यांक आणि नंतरचा भावनांक, हे पहा, दोन्ही तुम्हाला जवळपास सारखेच वाटतील पण काहीतरी बदल आहे त्याच्यामध्ये. खाली जे चित्र आहे ते चित्र सुद्धा तुम्हाला टॉपच्या लोकांचं चित्र दिसतंय, ते टॉपचे लोक आहेत ते जगातले, त्यांचं चित्र दिसतंय. मग भावनांक नेमका काय, इमोशनल क्वेश्चन. तर इमोशनल क्वेश्चन मध्ये आशावाद, प्रचंड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो अशा लोकांचा. हे आशावाद हा काही शाळा महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाईलच आणि शिकवला तरी तो समजेलच असं काही नाही. मात्र हा भावनिक बुद्धिमत्तेमधलं हे इंडिकेटर आहे की
अशा लोकांमध्ये प्रचंड आशावाद असतो. ही लोक स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करतात. मग असं काही म्हणता येईल का की अगोदरची जी आहेत म्हणजे बुद्धिमान लोक स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करत नाहीत का? माहित नाही ते. मात्र इथं मात्र कन्फर्म आहे की भावनिक बुद्धिमत्ता, भावनांक चांगला असणारी लोक स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतात. यांच्यामध्ये प्रचंड आशावाद असतो. ही लोक इतरांना प्रेरणा देतात. कोणत्याही परिस्थिती बरोबर ही लोक जुळवून घेतात. कसलाही व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती याच्याबरोबर ही लोक जुळवून घेतात. यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. आणि हा जो आत्मविश्वास आहे ना, तो पहा तुम्हाला त्या चित्रातनं सुद्धा लक्षात येईल. आणि ही लोक इतरांशी मिळून मिसळून वागतात. भावनांकामध्ये आणि बुद्ध्यांकामधला हा फरक तुमच्या लगेच लक्षात येईल. पण तरीही आपण आता बाकीच्या सत्रामध्ये पाहणारच आहोत की नेमकं काय भानगड आहे ही दोन्ही बुद्ध्यांक आणि भावनांकामध्ये काय फरक आहे आणि त्याचा आपल्या जीवनासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके, आपण पुढे जाऊया. तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये काही तुमचे प्रश्न असतील किंवा मी बोलत असतानाच तुम्हाला मला थांबावं असं वाटलं किंवा त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन पाहिजे असेल काही, तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा मला सांगू शकता किंवा तुमचा प्रश्न लगेच तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण लगेच त्याच्याकडे जाऊया. शक्यतो तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्या पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला मिळून जातीलच, परंतु तरीही काही असेल तर तुम्ही चॅट बॉक्सचा उपयोग करू शकता. ओके, इथपर्यंत आलोत आपण. आता आपण या भावनांक IQ आणि EQ, ज्याला आपण बुद्ध्यांक आणि भावनांक म्हणतो, याच्यामधला एकदा फरक समजून घेऊ की नेमका काय आहे. हा जो IQ आहे बुद्ध्यांक, हा जो बुद्ध्यांक आहे ना, ती एक ॲबिलिटी आहे. कशाची? विचार करण्याची ॲबिलिटी आहे. ॲबिलिटी टू थिंक, विचार करण्याची ॲबिलिटी आहे. आणि भावनांक जो आहे ती ॲबिलिटी टू फील करण्याची म्हणजे वाटण्याची. हे पहा, विचार करण्याची ॲबिलिटी आणि थिंक आणि वाटणं म्हणजे काय? फिलिंग्स. आपण जर आता विचारलं मी तुम्हाला या ठिकाणी की तुम्हाला आता कसं वाटतंय, तर हे जे वाटणं आहे ना, तर हे प्रत्येकाला वेगवेगळं वाटू शकतं. काही जणांना खूप बोर वाटेल, काही जणांना खूप छान वाटेल, काहींना वाटेल की अरे वा खूप छान, आजचा दिवस किती चांगला दिवस आहे. 75व्या स्वातंत्र्य दिनाचा आपण महोत्सव साजरा करतोय. आजचा रविवार आणि सुट्टीचा दिवस, खूप छान वातावरण आहे. मी लातूरच्या मेडिकल कॉलेजच्या क्वार्टर मधून तुमच्याशी बोलतोय. आजचं प्रसन्न वातावरण आहे. सकाळीच झेंडावंदन झालेलं आहे आणि मी आजच्या सुट्टीच्या दिवशी तुमच्या समोर आलेलो आहे. म्हणजे काय? हे फील करणं, वातावरण, मला काय वाटतं ते. भावनांक म्हणजे काय? तुम्हाला ॲबिलिटी टू फील करण्याची ॲबिलिटी. आणि बुद्ध्यांक म्हणजे ॲबिलिटी टू थिंक, विचार करण्याची ॲबिलिटी. दुसरा आहे बुद्धिमत्तेमध्ये किंवा बुद्ध्यांकामध्ये गेट्स थ्रू स्कूल. बुद्ध्यांक जे आहे ना, ते आम्हाला शाळेच्या मार्फत येऊ शकतो. बुद्धिमत्ता आम्हाला शाळा महाविद्यालयातून आमच्यामध्ये येऊ शकते. गेट्स थ्रू स्कूल, कॉलेजेस किंवा कुठून तरी आम्हाला ती मिळू शकते. मात्र भावनांकाच्या बाबतीत काय? गेट्स थ्रू लाईफ, जीवनामधून ही शिकायला मिळणार आहे आम्हाला. भावनांक जो आमच्यामध्ये येणार आहे किंवा येतो, तो जीवनामधून येतो. जीवन आम्हाला शिकवतं. आम्ही कशा परिस्थितीत, आम्ही कुठल्या संस्कृतीमध्ये जन्मलो, आम्ही लहानाचे मोठे कुठल्या वातावरणात झालो, आमच्या आजूबाजूचा परिसर काय होता, आम्हाला आतापर्यंत काय एक्सपिरियन्स आले, आम्ही कुठल्या लोकांबरोबर काम करतोय, याच्यामधून लाईफमध्ये आम्हाला जे काय अनुभव आलेत ना, त्याच्यामधून आम्हाला भावनांक आम्हाला मिळतो. भावनांक आमचा वृद्धिंगत होतो. मात्र IQ, ज्याला आम्ही नुसती बुद्धिमत्ता म्हणतो ना, ती मात्र आम्हाला शाळा महाविद्यालयामधून मिळते. ओके, पुढे तो काय म्हणतोय? IQ नॉट पॉसिबल टू रेज IQ लेवल. IQची जी लेवल आहे, आपल्या बुद्ध्यांकाची लेवल आहे ना, ती फार काही वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. एका ठिकाणी आमचा बुद्धिमत्ता जी आहे ना, बुद्धिमत्तेची लेवल ती एका पातळीवरती ती स्थिर होते, ती काही वाढवता येत नाही. नॉट पॉसिबल टू रेज IQ लेवल. पण एक खूप चांगली घोषणा आहे, भावनांक मात्र रेज करता येतो. पॉसिबल टू रेज, भावनांक रेज करता येतो, वाढवता येतो. कशाच्या द्वारे?
आम्ही जीवनामध्ये काय शिकतोय, आमची शिकण्याची काय पद्धत आहे, आम्ही कुठल्या कुठल्या लोकांच्या संपर्कात येतोय, काय करतोय, परिस्थिती आम्हाला कशी शिकवते आणि आम्ही काय शिकतोय, यामधून मात्र आमचा भावनांक आम्हाला खूप काही शिकवतो आणि शिकता येतंय. आयक्यूच्या बाबतीत कॅन नॉट बी अर्न. आम्हाला आयक्यू हा अर्न करता येत नाही, कारण त्याची एक शाळा महाविद्यालयातली एक ठराविक पातळी आहे. मात्र इक्यू मात्र लर्न करता येतो, शिकता येतो, शिकता येतं. भावनांक हा शिकता येतो. हा दोन्ही मधला छोटासा फरक आहे. याच्यानंतरही आपल्याला वाटलं की नाही अरे हे आणखीनही क्लिअर व्हायला पाहिजे, ते होईल क्लिअर. मात्र आता आपण याचा उपयोग आपल्या जीवनासाठी कसा होतो ते पाहूया. या भावनांकाचा आणि बुद्ध्यांकाचा आपल्या जगातल्या कुठलाही माणूस असू द्या, त्याच्या जीवनामध्ये याचा उपयोग कसा होतो आणि तो कसा दिसतो आपल्याला. आम्ही जगातला कुठला जरी एक यशस्वी व्यक्ती पाहिला, टॉपचा व्यक्ती पाहिला, यशस्वी व्यक्ती, तरी त्या यशस्वी व्यक्तीचं जे काय व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये फक्त 20% वाटा हा आयक्यूचा असतो. बुद्ध्यांकाचा वाटा त्या यशस्वी व्यक्तीच्या यशस्वी होण्यामध्ये फक्त 20% असतो आणि 80% वाटा हा त्याच्या इक्यू मध्ये असतो, भावनांकाचा वाटा असतो. म्हणजेच काय, कुठलाही व्यक्ती आम्हाला समोरून पाहिल्यानंतर तो किती बुद्धिमान आहे ते आम्हाला जे दिसतं ना, समोरून जे दिसतं ना, जे आम्हाला दिसत नाही ते 80% असतं. त्याच्या आतमध्ये भावनांक, त्याच्या भावनांची खूप अशी खळबळ चालू असते आतमध्ये. बरेचसे लोक समोर काय असतं माहितीये का, चेहऱ्यावरून आता काय या व्हॉट्सअप, फेसबुक किंवा या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी समोर येतात, फिलगुडच्या गोष्टी येतात. फिलगुड प्रत्येक व्यक्ती असा हा चित्रासारखा दिसायला लागतो समोरून पाहिल्यानंतर. का? कारण ते सोशल मीडियावरती आम्हाला जायचंय ना, म्हणून ते सारं 20% दिसतंय समोर. आतमध्ये जे असतं ना, भावनांक जो आहे तो आतमध्ये आहे आणि ती खळबळ जी आहे, जे आतमध्ये चाललंय ना, ते 80% असतं. म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की आम्हाला जे समोरून लोक दिसतात किंवा एखाद्याचं यश जे दिसतंय ना, त्या यशामध्ये आयक्यूचा वाटा 20% आहे आणि त्याच्या इक्यूचा वाटा मात्र 80% आहे, असं हे स्टेटमेंट सांगतंय, एक सर्वे सांगतोय. ओ बाप रे, असं जर असेल तर हे तर फार भयानक आहे. मग आम्हाला हे शिकायची गरज आहे. ओके ओके, मग आता आम्हाला फक्त बुद्धिमान असून उपयोग नाही. बुद्धिमत्ता म्हणजे फक्त मानसिक क्षमता नव्हे. शाळा महाविद्यालयातला जबरदस्त खूप अभ्यास करायचा, खूप चांगले मार्क घ्यायचे, एवढ्याने आमचं काही लाईफ किंवा आम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाता येईल असं नाही, कारण त्याचा वाटा तर 20% आहे. मग बुद्धिमत्तेमध्ये भावनिक क्षमतांचा सुद्धा विचार व्हायला हवा. बुद्धिमत्तेमध्ये हाही विचार करायला पाहिजे की अरे आमचा भावनांक कुठे आहे, आम्ही भावनांच्या बाबतीत काही विचार करतोय का. जेवढा आम्ही बुद्ध्यांकाला आम्ही व्हॅल्यू देतो, तेवढा व्हॅल्यू आमच्या भावनांकाला आम्ही देतो का, याचा विचार व्हायला हवा. आणि यासाठीच भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना उदयाला आली. ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट आत्ताची आहे, लेटेस्ट 2000 सालापासून, म्हणजे 20-25 वर्षापासूनची ही कन्सेप्ट आहे. मात्र याच्याकडं कोरोनाच्या काळामध्ये आणि हे जे लाईफ स्किल आहेत आणि WHO जे सांगतंय, याचा सारा जर विचार केला तर यावरती आम्हाला खूप मोठं काम करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण ही कन्सेप्ट एकदा पाहून घेणार आहोत. तुमच्या समोर एक हिमनगाचं किंवा ज्याला आम्ही आईसबर्ग म्हणतो, या आईसबर्गाचं चित्र दिसतंय, आईसबर्गचं. हे जे आईसबर्ग म्हणजे काय, की समुद्रामध्ये मोठे मोठे हिमनग असतात, बर्फाचे मोठे मोठे डोंगर, आणि ते जे डोंगर आहेत ना, त्यातला फक्त 15 ते 20% भाग समोरून दिसतो. लांबून जर जहाज यायला लागली, मोठी मोठी जहाजं, त्या जहाजांना फक्त 15 ते 20%च त्या आईसबर्गचा, त्या बर्फाचा भाग दिसतो वरती. मात्र आतमध्ये जवळपास 80-85% बर्फाचा डोंगर खाली असतो. आणि असं म्हणतात की तो जे काय टायटॅनिक जहाज आहे ना, ते टायटॅनिक अशाच मोठ्या हिमनगाला ते धडकलं आणि मग त्याचं काय झालं आपल्या साऱ्यांना माहितीये. असंच होतं, जे दिसतं ना ते फक्त 15-20% आहे आयक्यू, आणि जे आतमध्ये असतं ते 80-85% आहे. म्हणून आम्हाला समोरची लोक, आम्ही ज्यावेळेस लोकांना भेटतो ना, त्यावेळेस लोक आम्हाला समोरून जे दिसतात तेवढ्यावरून आम्ही त्यांना ओळखतो, मात्र आतमध्ये काय चाललं ते कळत नाही. ठीक आहे, लोकांचं जाऊ द्या, आमच्याच आतमध्ये काय चाललं ते सुद्धा आम्हाला कळत नाही. आणि त्यामुळं
जगामध्ये असे बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आणि सोशल प्रॉब्लेम्स. ते आपण पाहूया की नेमकं काय होतं या आयक्यू आणि इक्यू मुळे. इक्यू कडे लक्ष न दिल्यामुळं काय होतं त्यावरती सुद्धा आम्ही पुढच्या स्लाइड मध्ये प्रकाश टाकणार आहोत. मात्र त्यापूर्वी आम्ही ही कन्सेप्ट काय आहे ती एकदा पाहूया. की भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स ही कन्सेप्ट कुणी आणली, तर ती आणली डॅनियल गोलमन नावाच्या एका शास्त्रज्ञानं. आणि त्यांचं एक पुस्तक, हे जे लेखक आहेत त्यांनी त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं इमोशनल इंटेलिजन्स. आणि हे पुस्तक जवळपास 1995-98च्या दरम्यान हे प्रकाशित झालं. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बुद्ध्यांक जो होता, ज्याला आयक्यू म्हणतात, त्याच्यापेक्षा वेगळी कन्सेप्ट मांडली, इक्यू. आणि जगभरामधल्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं की अरे नेमकं हे इक्यू काय आहे. आम्हाला आतापर्यंत भावना त्याच्याकडे काही कोणी लक्ष देत नव्हतं, पण नेमक्या भावनांचा आणि या बुद्धिमत्तेचा काय संबंध आहे. आणि मग जगातल्या साऱ्या लोकांचं, तज्ञांचं त्याकडे लक्ष गेलं आणि त्यातले जे काही छोटे छोटे सर्वे आहेत किंवा त्यातल्या जे काही ट्रिक्स आहेत त्या लोकांनी वापरल्या. आणि आता तर जवळपास हे पुस्तक बाजारात येऊन 20-25 वर्ष झालेत. आणि आता लक्षात आलं की ही भावनिक बुद्धिमत्ता खरंच काम करते. हा जो डॅनियल गोलमन आहे तो काय म्हणतो, भावनिक बुद्धिमत्तेची ही व्याख्या आहे. दुसऱ्या लाईन पासून ते 2, 3 आणि 4 ह्या ज्या काही 4 लाईन्स आहेत तीच भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या आहे. त्या डेफिनेशन मध्ये डॅनियल गोलमनच्या शब्दात आपण ती व्याख्या पाहूया. डॅनियल गोलमन म्हणतो, स्वतःच्या व इतरांच्या भावभावना समजणे. प्रत्येक व्यक्तीला, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला स्वतःच्या भावभावना समजणे व इतरांच्या भावभावना समजणे. त्यानंतर स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे. आणि तिसरी गोष्ट, स्वतःच्या व परस्परांच्या भावनांचं नियमन करणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. वाव, बापरे, फारच छोटीशी आहे. 3च गोष्टी सांगितल्यात, पण त्या स्वतःसोबत इतरांना घेतलं. पहिल्या लाईन मध्ये स्वतःच्या आणि इतरांच्या म्हणजेच पर्सनल आणि सोशल, स्वतःच्या आणि इतरांच्या भावभावना समजणे. याच्यामुळे जगामध्ये किती प्रॉब्लेम्स येतात, सोसायटीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात ते सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे. की जर आम्हाला आमच्याच भावना नाही समजल्या तर काय होतं, आणि आम्हाला इतरांच्या भावभावना नाही समजल्या तर काय होतं, आणि त्या जर आम्हाला समजायला लागल्या तर काय होऊ शकतं. त्यानंतर स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरणं. परत आला तो इंडिव्हिज्युअल वरती. स्वतःसाठी व्यक्ती प्रेरणादायी आहे का? नाहीतर काय होतं, मी जर स्वतःलाच मोटिवेट करू शकत नसेल तर मग दुसऱ्यांचं काय. दुसऱ्या नंतर पाहूया, स्वतःसाठी तरी काय. माझीच इमेज जर माझ्या नजरेमध्ये जर माझी इमेज अशी असेल की नाही, मी फार खेड्यातून आलोय, मी मराठवाड्यातलाच आहे, आणि मग ते एकदम ग्रामीण भागातून मी आलोय, आमच्या गावामध्ये व्यवस्थित शाळाच नव्हती, माझे आई वडील फार गरीब होते, आमची आर्थिक, असा जर मी स्वतःला जर मेसेज वारंवार देत असेल तर माझी सेल्फ इमेज काय असू शकते. जर मी स्वतःला जर मोटिवेट करणार असेल तर मग इतरांचं पुढं काय. डॅनियल गोलमन म्हणतो की स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे. तिसऱ्या ह्याच्यात तो म्हणतो, परत स्वतःकडे येतोय तो म्हणतो, स्वतःच्या आणि परस्परातील भावनांचं नियमन करणे. स्वतःच्या भावनांचं नियमन म्हणजेच रेग्युलेशन, कंट्रोल. स्वतःच्या भावनांचं कंट्रोल म्हणजेच काय, आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही जर काय एकदा आनंदी झालो की बस आम्ही रोजच कार्यक्रमच साजरे करायला लागतो. उत्साह, कायमच उत्साह. म्हणजेच काय, आम्हाला काहीतरी लागतं उत्साही होण्यासाठी. आणि नकारात्मकतेमध्ये गेलो की आम्ही त्याच मूडमध्ये असतो. मिया रोते क्यों, तू सूरत ही वैसी है. म्हणजेच तो म्हणतो की स्वतःच्या भावनांचं नियमन करता यायला पाहिजे. पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, आणि मग त्याचं कंट्रोल कसं करायचं. तो म्हणतो की स्वतःच्या सोबत इतरांचं सुद्धा. म्हणजे आम्ही समाजामध्ये राहतो, समाजशील प्राणी आहे असं म्हणतो आपण मनुष्य. तर आम्हाला विद्यार्थी, पालक किंवा व्यावसायिक जे लोक आमच्या संपर्कात येतात, आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली की आम्हाला त्यांच्यातल्या भावना सुद्धा समजल्या पाहिजे. की यस, या व्यक्तीचं काय चाललंय, याच्या आतमध्ये किती खळबळ आहे, काय खदखदतंय, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि आम्ही थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे की त्याला मोटिवेट करण्याचा, त्याच्या भावनांचं नियमन करण्याचा. तो जर खूपच नर्वस असेल तर त्याला कसं आम्हाला उचलता येईल, असं हा डॅनियल गोलमन म्हणतोय. म्हणजे खूप सिंपल गोष्ट डॅनियल गोलमनने सांगितली, परंतु ही सिंपल जरी वाटत असेल
तर आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ती कामाला येणार आहे. आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू द्या, तिथं ही गोष्ट कामाला येणार आहे. म्हणून आम्ही आता जे काय पाहिलं त्याची ती व्याख्या, WHO काय म्हणतंय त्याचं महत्व आपण पाहिलंय. त्यासोबतच सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, आमचे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. स्पर्धा परीक्षेमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट नावाचा जो विषय आहे सीसॅट, या सीसॅट मध्ये दुसरं तिसरं काही पाहिलं जात नाही. या सीसॅट मध्ये या लाईफ स्किलच पाहिले जातात, त्या विद्यार्थ्यांमधले लाईफ स्किल, आणि त्या दृष्टीने त्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांच्या उत्तरामधून चेक केलं जातं की याचं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्यासाठीचा कल कसा आहे. आमची जी नवीन एज्युकेशन पॉलिसी येते 2020 पासून, जी मागच्या वर्षी लॉन्च झाली आणि आता त्याची हळूहळू एक एक गोष्टीवरती काम सुरू झालंय. ही नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा या लाईफ स्किल वरती जोर दिलेला आहे. WHO जे सांगतंय ते जे काय इंडिकेटर आहेत, ते इंडिकेटर प्रत्येक व्यक्तीमध्ये कसे त्याचं हे करता येईल, लोकांमध्ये ते कसे प्रसारित करता येईल, यासाठीचं काम होतंय. म्हणून आम्हाला ही भावनिक बुद्धिमत्ता खूप महत्वाची आहे. आता आपण जातोय या भावनिक बुद्धिमत्तेचे घटक कोणते आहेत, आपल्या मुख्य भागाकडे आपण जातोय या आजच्या सत्रातल्या. आतापर्यंत आपण जे काय पाहिलं त्या बाबतीत जर आपलं काही मत असेल किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. जे आपण आतापर्यंत पाहिलंय तोपर्यंतच्या काही बाबी जर तुमच्या असतील किंवा काही कन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. त्याविषयी आपण एकदा चर्चा करूया, नाहीतर आपण पुढे जाऊया. ओके, जायचंय आपण पुढं. चॅट बॉक्सचा उपयोग करा, यस किंवा नो टाईप करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल की भावनिक बुद्धिमत्तेचे नेमके घटक कोणते आहेत आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग होतोय त्याकडे आपण जाऊया. ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे दोन घटक आहेत, प्रमुख दोन घटक. एक आहे सेल्फ मॅनेजमेंट, ज्याला आम्ही आत्मव्यवस्थापन म्हणतो. हा डॅनियल गोलमन म्हणतो की भावनिक बुद्धिमत्ता किंवा कोणताही व्यक्ती आयुष्यामध्ये फक्त दोन बाबी बरोबरच काम करतो. दोनच बाबी त्याला करायच्यात आयुष्यात, फार काही मोठं करायचंच नसतं कुणालाच. काय करायचंय? स्वतःचं मॅनेजमेंट, सेल्फ मॅनेजमेंट, आत्मव्यवस्थापन. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घ्यायचंय. बाकीचं होईल नंतर काय व्हायचं ते, अगोदर आम्हाला आमच्या स्वतःबरोबरच जुळवून घ्यायचं असतं, म्हणून त्याला म्हणतो सेल्फ मॅनेजमेंट. आणि दुसरं असतं स्वतःला इतरांबरोबर, आम्हाला समाजामध्ये किंवा आमचं जे वर्क प्लेस आहे, सोसायटीमध्ये आम्हाला ज्यांच्याबरोबर काम करायचंय तिथं आम्हाला स्वतःला इतरांबरोबर जुळवून घ्यायचं, ते आहे सोशल मॅनेजमेंट, सामाजिक व्यवस्थापन. हा डॅनियल गोलमन म्हणतो की आम्हाला फक्त या दोन बाबी बरोबर काम करावं लागतं आयुष्यात, आणि या दोन बाबी आमच्या चांगल्या होण्यासाठी आम्हाला हा EQ जो आहे भावनिक बुद्धिमत्तेचा, त्याचा उपयोग होतोय. आता आपण पाहतोय की सेल्फ मॅनेजमेंट मध्ये काय येतं, तर सेल्फ मॅनेजमेंट मध्ये येतं आत्मभान, त्याला म्हणतो आम्ही सेल्फ अवेअरनेस. दुसरं असतं आत्मनियमन, सेल्फ कंट्रोल, आणि तिसरं आहे आत्मप्रेरणा, सेल्फ मोटिवेशन. या तिन्ही बाबी स्वतःशी निगडीत आहेत. आणि आपण एकदा या स्वतःशी निगडीत बाबी पाहूया, मग आम्हाला स्वतःला इतरांबरोबर म्हणजे सोशल मॅनेजमेंट आम्हाला पाहायला सोपं जाईल. आपण पाहतोय आत्मव्यवस्थापनामध्ये सेल्फ मॅनेजमेंट मधलं आत्मभान, सेल्फ अवेअरनेस. डॅनियल गोलमन म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला किमान आत्मभान असलं पाहिजे. आत्मभान म्हणजे काय की किमान एवढ्या तरी गोष्टी, बेसिक इमोशन्स त्याला कळल्या पाहिजे. स्वतःच्या बेसिक इमोशन्स म्हणजे काय, हॅपीनेस काय असतो, आनंद नेमकं कशाला म्हणायचं. पहा बरं, आम्हाला एखादा आजचा जर एक स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे तर आज सकाळी उठल्यापासूनच आम्हाला जे काही फील होतं ना तो आनंद, सुट्टीच्या दिवशी जे आम्हाला वाटतं ना तो आनंद, किंवा आम्हाला एखाद्या सणाच्या दिवशी सेलिब्रेशन करायचं असतं, वाढदिवस असतो त्यावेळेस जे आनंद, हा म्हणतो की सेल्फ अवेअरनेस. किमान आम्हाला आमच्या बेसिक इमोशन्स कळल्या पाहिजेत, जाणवल्या पाहिजेत की याला आनंद म्हणतात का, हो यस. सॅडनेस, मला कधी दुःख होतं, मी कधी एकदम दुःखी होतो किंवा माझा मूड ऑफ झालेला असतो, हे आम्हाला समजणं, त्याला आत्मभान. आम्हाला या बेसिक गोष्टीकडून एकदा आमचं आत्मभान आलं, इमोशनच्या संदर्भातलं भान आलं की मग आम्ही मोठ्या भानावरती जाऊ शकतो. त्याच्यानंतर आम्ही सोशल अवेअरनेस कडे जाऊ शकतो. सेल्फ अवेअरनेस थ्रू सोशल अवेअरनेस.
कारण आम्हाला फक्त सेल्फ अवेअरनेस वरती थांबायचं नाही, तर आम्हाला सोशल अवेअरनेस कडे जायचंय. परंतु डायरेक्ट सोशल अवेअरनेस कडे जाता येत नाही. अगोदर आम्हाला सेल्फ अवेअरनेस, आणि तो या इमोशन्सच्या बाबतीत आम्हाला सॅडनेस कधी, दुःख कधी जाणवतं, आमच्यामध्ये भीती कधी असते, भीती कधी वाटते आम्हाला, फिअर, हे जाणणं किंवा हे ओळखता येणं म्हणजेच हे एक प्रकारचं सेल्फ अवेअरनेस आहे. त्यानंतर डिस्गस्ट, म्हणजे त्याला आम्ही काय म्हणतो मराठीमध्ये, किळसवाणं वाटतं आम्हाला, किंवा चिटकारा येतो एखाद्या व्यक्तीचा, आम्ही घृणा करतो एखाद्या व्यक्तीची, ह्या सुद्धा इमोशन्स आहेत, ही निगेटिव्ह इमोशन्स. यामध्ये हॅपीनेस ही एकच पॉझिटिव्ह इमोशन आहे, सॅडनेस जी आहे ती निगेटिव्ह इमोशन, भीती, फिअर ही निगेटिव्ह इमोशन. त्यानंतर हे जे आम्ही आता किळस किंवा तिटकारा किंवा घृणा म्हणतो, डिस्गस्ट जे आहे ते घृणा, ही सुद्धा निगेटिव्ह इमोशन्स. वारंवार वारंवार आम्ही जर काही गोष्टीची, व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीची जर आम्ही घृणा करत राहू, आम्ही जर भीत राहू काही व्यक्तींना, वस्तूंना, परिस्थितीला, तर काय होईल? सॅडनेस, कायम आम्ही जर दुःखात राहू, अँगर, रागात, ही सुद्धा पाचवी जी इमोशन आहे, बेसिक इमोशन, ती सुद्धा काय आहे? निगेटिव्ह इमोशन्स आहे, ही पाचवी जी आहे. आणि सर्वात शेवटी सांगितली ती सरप्राईज, म्हणजे आश्चर्य वाटणं, वाव. ही जी वाव आहे ना, ही पॉझिटिव्ह इमोशन्स आहे. यामधून हे जे काय वाव जे म्हणतो आपण, किंवा हे जे काय आम्हाला आश्चर्य वाटतं, या आश्चर्यामधून काय होतंय? आश्चर्य आणि हॅपीनेस ह्या दोन पॉझिटिव्ह बेसिक इमोशन आहेत. तर त्यासोबतच ह्या बाकीच्या ज्या चार आहेत त्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत. ह्या आम्हाला किमान याचं भान असणं, की अरे मला आतमध्ये कधी राग येतोय, कधी मला भीती वाटते, कधी मी घृणा करतोय, कधी मला राग येतोय, कधी मी आश्चर्य व्यक्त करतोय, आणि कधी मला आनंद होतोय, हे समजणं म्हणजेच आत्मभान. हा डॅनियल गोलमन म्हणतो की ज्या व्यक्तीला एकदा आत्मभान आहे, हे आत्मभान जर एकदा यायला लागलं, तर या आत्मभानामधून माणूस सामाजिक भानाकडे जातो, ज्याला आम्ही सोशल अवेअरनेस म्हणतो. त्याच्याकडे आपण नंतर जाऊया, पण आम्ही आता फक्त हे आत्मभान पाहिलंय. याच्यामध्ये आम्ही आणखीन काहीच काम केलं नाही, फक्त समजून घेतलं की या इमोशन्स, बाकीच्या इमोशन्स आहेत त्याच्या जोडीला, परंतु ह्या बेसिक इमोशन्स आहेत. आता आपण, आम्हाला फक्त हे जाणीव करून घ्यायचंय, याच्यावरती आम्हाला काम करायचंय. त्यानंतर दुसरं जे सांगतो डॅनियल गोलमन, आता यामध्येच आपण पाहूया बेसिक इमोशन्स मध्ये कोणत्याही परिस्थितीला कलाटणी देण्यास आणि आपल्याला क्लेश देण्यास कारणीभूत असतात त्या भावना. आमच्या ज्या इमोशन्स आहेत ना, त्या कुठलीही परिस्थिती जी आहे ना, त्या परिस्थितीला एका क्षणामध्ये त्या कलाटणी देऊ शकतात आपल्या इमोशन्स. असं म्हणतात की दिवसभरामध्ये 50 ते 60 हजार विचार आमच्या मनामध्ये येतात, आणि त्या विचारासोबत इमोशन्स सुद्धा असतात. म्हणजे या 6 बेसिक इमोशन्स पैकी काहीतरी असतं. जर समजा आम्ही हॅपी आहोत आणि एका क्षणामध्ये जर एखादी निगेटिव्ह इमोशन्स आमच्या डोक्यात आली, तर आमच्या आहे ती जी काही परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीला कलाटणी मिळू शकते. आम्ही पाहतो सारी चांगली असणारी लोक, सुशांत राजपूत सारखा व्यक्ती, टॉपचा व्यक्ती, ज्याचा आयक्यू हाय आयक्यू असेल, ज्याचा आयक्यू एकदम चांगला, जगातले टॉपची लोक सुद्धा जर एका क्षणामध्ये काहीतरी टोकाची भूमिका घेत असतील, टोकाचा स्वतःवरती जर अत्याचार करत असतील, तर काय होतं? कोणत्याही परिस्थितीला कलाटणी देण्यास आणि आपल्याला क्लेश देण्यास कारणीभूत असतात त्या भावना. जर आमचं सारं काही चांगलं चाललंय, एक निगेटिव्ह थॉट जर आमच्या डोक्यात आला, तर त्याच्यामुळं होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आम्ही पाहतोय असे कित्येक टॉपचे लोक आहेत की ज्यांनी स्वतः सुसाईड केलेला आपल्याला दिसतंय. लोक नैराश्यामध्ये आहेत का? तर होत्याचं नव्हतं. कशामुळे होतं? या इमोशन्समुळे होतं. तसंच आम्ही जर निगेटिव्ह थॉट मध्ये असू, विचारामध्ये असू, आणि आम्हाला जर कोणीतरी भेटलाय किंवा एखादा थॉट आमच्या डोक्यात आलाय, तर त्या नव्हत्याचं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे काहीही होऊ शकतं. या दोन्हीमध्ये ना व्हाईस वर्सा काही होऊ शकतं. चांगल्याचं वाईट, वाईटाचं चांगलं. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीला क्लेश देण्यास कारणीभूत असतात त्या भावना. भावना म्हणजे काय ते समजणं. या 6 बेसिक भावना, यातल्या सकारात्मक कोणत्या, नकारात्मक कोणत्या, त्या ओळखता येणं, आणि इतरांच्या सुद्धा भावना ओळखता येणं. इतरांच्या म्हणजेच काय झालं, ते सोशल अवेअरनेस कडं. आणि पुढची गोष्ट आहे, तर आता आपल्याला आधी फक्त पाहिल्यात आपण त्या ओळखता येणं, आता पुढे जातोय आपण भावनांवरती नियंत्रण ठेवता येणं. जर भावनांवरती नियंत्रण ठेवायचं तर त्या ओळखता आल्या पाहिजेत की चांगल्या आहेत का वाईट आहेत.
विघातक इमोशन आहे का विधायक इमोशन्स आहेत हे आम्हाला एकदा ओळखता आलं की मग आम्ही त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काम करायला लागतो. त्यांना योग्य वळण लावणं, ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की वळण लावावं लागतं, वळण आपण जे म्हणतो लहान मुलांना वळण लावणं किंवा संस्कार करणं, ज्या पद्धतीनं आपल्याला संस्कार करावे लागतात, वळण लावावं लागतं, वर्तणुकीवरती नियंत्रण ठेवावं लागतं, तसंच या भावनांना सुद्धा वळण लावावं लागतं. आणि ते म्हणजेच काय, योग्य वळण लावणे, योग्य पद्धतीनं ते व्यक्त करता येणं. म्हणून भावनांचा मानसिक स्वास्थ्याशी सुद्धा संबंध आहे. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत सेल्फ कंट्रोल. इथं आता आपल्याला आता कंट्रोल करायचंय भावनांवरती. अगोदर फक्त आपण काय पाहिलंय, कोणत्या असतात, आता ज्या आहेत त्या आम्हाला समजल्यात असं समजूया आणि आता आपण त्याच्यावरती आता काम करूया, त्यांना कंट्रोल करायचंय. आत्मनियमन. आता हे जे आत्मनियमन आहे ना, हे स्वतःपुरतं आहे. सेल्फ कंट्रोल थ्रू आपल्याला सोशल कंट्रोलकडे जायचंय, सामाजिक कंट्रोल. म्हणजेच काय, याच्यामध्ये डॅनियल गोलमननी खूप छान हे करून दिलंय की सेल्फ कंट्रोल थ्रू सोशल कंट्रोल. आम्हाला सोशल कंट्रोल ते तर काय आमच्या डोक्यात, ते काय फार हातात नाही. आमचं स्वतःच तर कंट्रोल पाहूया. इथं स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण करणे. नियंत्रण करायचं म्हणजे काय, जर त्या नकारात्मक भावना असतील तर त्या ओळखता येणं, ओळखल्या की ते थांबवणं. मग त्या थांबवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. सेल्फ कंट्रोल, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण. वर्तनामध्ये विश्वास, पात्रता आणि सच्चेपणा, इंटेन्शन. आमचं इंटेन्शन काय आहे त्याच्यावरती आमच्या इमोशन्स ठरलेल्या असतात. आमचं जर इंटेन्शन पॉझिटिव्ह असेल तर 101% आमचे जे काय इमोशन्स आहेत त्या इमोशन्स सुद्धा पॉझिटिव्ह यायला लागतात. आणि ते जे काय आम्ही आमच्या डोक्यात जे काय इंटेन्शन आहे ते इंटेन्शन पूर्ण व्हायला लागतं. आमचं जर इंटेन्शन जर नकारात्मक असेल, विघातक असेल, तर आमच्या भावना सुद्धा तशाच येतात. म्हणून असं म्हणतात की सेल्फ कंट्रोल असणारे जी लोक आहेत त्यांच्या वर्तनामध्ये विश्वास, पात्रता आणि सच्चेपणा असतो. लगेच लक्षात यायला लागतं की यस, याचं इंटेन्शन काय आहे. इंटेन्शन लक्षात येतं प्रत्येक, मात्र त्याच्यावरती आम्ही हळूहळू काम करायला लागलो की आम्हाला इंटेन्शन कळायला लागतं. आमचं स्वतःचं इंटेन्शन कळतं आणि आम्हाला समोरच्याचं सुद्धा इंटेन्शन लक्षात यायला लागतं. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक राहून निर्णय घेणे. अशी जी लोक असतात, सेल्फ कंट्रोल असणारी लोक, ही स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला प्रामाणिक राहून निर्णय घेतात. लोकांनी काय निर्णय घेतला असता किंवा अशाच परिस्थितीमध्ये लोकांनी काय केलं असतं याला त्यांच्याजवळ महत्व नाही. सेल्फ कंट्रोल असणाऱ्या लोकांजवळ ही लोक काय करतात, स्वतःला काय वाटतंय, स्वतःचं इंटेन्शन काय आहे आणि या बाबतीत सारं स्वतःला, म्हणजेच काय, सिक्स सेन्स. सेल्फ कंट्रोल असणारी लोक जी आहेत त्यांचे 5 सेन्स तर काम करतात, परंतु त्यांचा 6 सेन्स जो आहे तो त्या 6 सेन्स काय सांगतो याचा विचार करून ही लोक निर्णय घेतात. ही लोक क्रिएटिव्ह असतात. सेल्फ कंट्रोल असणारी लोक क्रिएटिव्ह असतात. आता आपण म्हणाल की सर या सेल्फ कंट्रोलसाठी काय करता येईल, ते आम्ही सर्वात शेवटच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. डॅनियल गोलमननी सांगितलंय की यासाठी आम्हाला काय करता येईल. तर आम्ही या सेल्फ कंट्रोलसाठी काय करता येईल हे सुद्धा आम्ही सर्वात शेवटी पाहणार आहोत. ओके, आम्ही पाहिलं, आतापर्यंत आम्ही पाहिलं सेल्फ अवेअरनेस, त्यानंतर पाहिलं सेल्फ कंट्रोल आणि आता तिसरा भाग आहे सेल्फ कंट्रोलच्या बाबतीत आणखी थोडंसं पाहूया की भावनांवरती नियंत्रण ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. सकारात्मक भावना आणि नकारात्मक परिणाम असं काही आहे का आमच्या समोर. असं काही दिवसभरात आम्हाला जाणवतं का की आम्हाला तर छान वाटतंय हो, मात्र शांतपणे जर विचार केला तर हे जे काय छान वाटतं ना, हे जर कायम असं जर छान वाटत गेलं तर काही दिवसानंतर त्याचे नकारात्मक परिणाम होतील. असं काही असतं का. हो, असं काही असतं. सकारात्मक भावना परंतु नकारात्मक परिणाम असं असतं. उदाहरणार्थ व्यसन, अडिक्शन. जी लोक व्यसनी आहेत किंवा काही लोकांना सकारात्मक भावनेसाठी ते आर्टिफिशियली काहीतरी करतात, त्यावेळेस सकारात्मक भावना येतात. जर अशा काही सकारात्मक भावना म्हणजेच आम्ही आर्टिफिशियली म्हणजेच कृत्रिमरित्या जर आम्ही सकारात्मक भावना जर निर्माण करत असू तर लक्षात घ्यायचं की अरे याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात लॉंग टर्मला. असं आम्हाला चिंतन करावं लागेल की आमच्या आयुष्यात अशा कुठल्या कुठल्या सकारात्मक भावना आहेत की जे आम्हाला छान वाटतंय
परंतु शांतपणे विचार केल्यावर लक्षात येते की अरे याचे नकारात्मक परिणाम होणार आहे. तसंच असतं दुसरं, नकारात्मक भावना असतात पण सकारात्मक परिणाम. अरे यार, नकारात्मक भावना, आम्हाला जर व्यायाम करायचा असेल तर भावना नकारात्मक असते. आम्हाला सकाळी लवकर उठायचंय झोपेतनं, भावना नकारात्मक असते. अभ्यास करायचा आहे, विद्यार्थ्यांना जर अभ्यास शब्द जरी नुसता वापरला तरी नकारात्मक भावना असते. परंतु आम्हाला हे सुद्धा विचार करायचे की आमच्या नकारात्मक भावना कुठे कुठे, सकाळी उठण्यासाठी आमची नकारात्मक भावना असते, आम्हाला व्यायाम करण्यासाठी नकारात्मक भावना असते, आम्हाला अभ्यास करण्यासाठी नकारात्मक भावना असते. थोडक्यात काय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जे जे काय करायचं असतं त्यावेळेस आमच्या साऱ्या नकारात्मक इमोशन्स असतात. परंतु जाणीवपूर्वक लक्षात घ्यायचं की अरे हे जर का याच्यावरती जर आम्ही मात केली, ह्या नकारात्मक भावना तिथं सोडल्या, मात्र याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. आम्ही जर चांगलं केलं तर, त्या नकारात्मक भावना सोडून देऊन आम्ही जर पटकन उठलो, पटकन अभ्यास करायला लागलो, आळस सोडून दिला तर याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. अशा पद्धतीनं आम्हाला भावनांचा विचार करावा लागेल हे सेल्फ कंट्रोल करण्यासाठी. व्यसनाधीनता, आत्महत्या का होतात, नैराश्य का येतं, या इमोशनल इंटेलिजन्सचा आणि जगातल्या प्रत्येक क्षेत्राचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून आम्हाला सेल्फ कंट्रोल, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल आणि त्यानंतरचा तिसरा भाग आहे तो सेल्फ मोटिवेशन. हा डॅनियल गोलमन म्हणतोय की तुम्हाला जर स्वतःला तुम्ही मोटिवेट करू शकलात तरच तुम्ही दुसऱ्याला मोटिवेट करू शकणार आहे. आम्ही आता या तीनही बाबीमध्ये फक्त स्वतःपुरतच पाहतोय. आता सेल्फ मॅनेजमेंट पाहतोय आणि सेल्फ मॅनेजमेंट मधला पहिला भाग सेल्फ अवेअरनेस, त्याच्यानंतर आम्ही सोशल अवेअरनेस कडे जाणार आहोत. त्यानंतर आहे सेल्फ कंट्रोल, त्यानंतर सोशल कंट्रोल कडे जाणार आहोत. त्यानंतर सेल्फ मोटिवेशन, त्यानंतर सोशल मोटिवेशन कडे. मग हे सेल्फ मोटिवेशन काय आहे? सेल्फ मोटिवेशन म्हणजेच काय, अधिक काहीतरी मिळवण्याची उर्मी असणं. प्रत्येक व्यक्तीला अधिक काहीतरी मिळवण्याची त्याच्यामध्ये एक अशी उर्मी असते, एक पोटेन्शियल असतं आतमध्ये. परंतु काय होतं, प्रत्येक व्यक्तीच त्यासाठी प्रयत्न करत नाही. फक्त जो सेल्फ मोटिवेटेड व्यक्ती आहे त्यालाच माहिती असतं की मला जर आता मी जे काय मिळवतो, मान सन्मान, पैसा, कीर्ती, हॅपीनेस, जे काय आता मी मिळवतो त्याच्यापेक्षा जर मला आणखीन काही मिळवायचं असेल तर मला आणखीन काहीतरी वेगळं करावं लागेल. हा जो काय डेव्हलपमेंटल ऍटिट्यूड असतो ना, तो फक्त सेल्फ मोटिवेटेड लोकांमध्येच असतो. नाहीतर बाकीचे मोटिवेटेड असतात पण काय, कुणीतरी मोटिवेट करतोय म्हणून ते मोटिवेटेड होतात. मात्र सेल्फ मोटिवेटेड माणसाचं वैशिष्ट्य काय असतं, विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य काय असतं, तर त्याला अधिक काहीतरी मिळवायचं असतं आणि ते मिळवण्याची त्याच्यामध्ये उर्मी असते. उर्मी, मी करणार, ते काय व्हायचं ते होईल, मला कुठलाही त्रास झाला तरी चालेल, मात्र मी ते मिळवणारच, असं या सेल्फ मोटिवेटेड लोकांचं वैशिष्ट्य असतं. त्यानंतर सेल्फ मोटिवेटेड लोक काय करतात, ते निष्ठेनं काम करतात. डिव्होशन असतं, डिव्होशन. एक काम हातात घेतलं की ते काम पूर्ण होईपर्यंत ते सोडत नाहीत, निष्ठेनं काम करणं. आपण पाहतोय की आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं ते अशाच लोकांमुळे, सेल्फ मोटिवेटेड. आज आम्ही स्वातंत्र्य दिनाचा जे काय कार्यक्रम साजरा करतो, यामध्ये जे काय आमचे हुतात्मा झालेली जी लोक होती, या सर्व लोकांच्या मध्ये हे सेल्फ मोटिवेशन होतं. अधिक काहीतरी मिळवायचं होतं. आम्ही आहेत पारतंत्र्यामध्ये, तिथंच राहायचं नाही, आम्हाला याच्यातून बाहेर पडायचंय आणि अधिक काहीतरी मिळवण्यासाठी अधिक काहीतरी करावं लागेल, ही त्यांच्यामध्ये प्रेरणा होती. ते निष्ठेने काम करत होते. निष्ठा कोणती होती? फक्त आणि फक्त स्वातंत्र्य, आम्हाला स्वातंत्र्य मिळवायचंय. डिव्होशन, कुठल्याही कृती आणि कार्यक्रमामध्ये ते पुढाकार घेत होते. मग तो कुठलाही छोटा मोठा सत्याग्रह, छोटासा फक्त मीठ उचलण्याचा सत्याग्रह. असं काही नाही की गांधीजी असं काही म्हटले नाहीत की आपण सत्याग्रह करूया, कोणीतरी मीठ उचलेल आणि मग पाहूया. अगोदर सुरुवात केली ती गांधीजी आणि फार कमी लोक त्यांच्यासोबत. ही जी लोक आहेत आत्मप्रेरणेनं हे झालेली सेल्फ मोटिवेटेड जी लोक आहेत, ते स्वतःहून पुढाकार घेतात, छोटे छोटे इनिशिएटिव्ह घेतात आणि प्रचंड आत्मविश्वास असतो या लोकांमध्ये. आजच्या या आपण बरं झाला हा आजचा विषय आहे, आत्मप्रेरित झालेली लोक. आणि यासाठी जर आम्हाला जर काही पाहायचं असेल, महात्मा गांधीजींचं जे काय पुस्तक आहे माझे सत्याचे प्रयोग, या पुस्तक म्हणजेच काय, आत्मप्रेरणेचं ते उदाहरण आहे. की महात्मा गांधीजींना जेव्हा सेल्फ अवेअर, त्यांना जेव्हा अवेअरनेस आला
की अगोदर त्यांना वाटायचं की अरे हा सूट बूट आणि त्याचे काय विदेशात होते, त्यांना लक्षात आलं की हे वकील आणि बॅरिस्टर, अरे रे 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 याच्यामधून काय होईल माहित नाही. आणि जेव्हा त्यांनी ते सारं सोडलं, त्यांची त्यांना जाणीव झाली की अरे मी याच्यामधून बाहेर पडणार आता. आणि मग त्यांचा अवेअरनेस जागा झाला. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ मोटिवेशन. हे जे काय स्वातंत्र्य लढ्यातली सारी व्यक्ती असतील, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा भगतसिंग असतील, राजगुरू असतील, या ठिकाणी कुठलंही उदाहरण टाका तुम्ही, या 3 बाबतीमध्ये ते चपखल बसणार आहे. फक्त तुम्ही टाका ते उदाहरण, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ मोटिवेशन. या 3 ठिकाणी ही लोक स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत होती. आजची परिस्थिती अशी आहे, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये मुलं पुढाकार घेत नाहीत. कोणी जर पुढाकार घ्यायला लागला तर मुलांना असं वाटतं की लोक मला काय म्हणतील, मी हे काय करायला लागलो, मी हा इनिशिएटिव्ह घ्यायला लागलो, मला लोक हसणार तर नाही ना. तिथं कुठं वाटलं होतं, गांधीजींना कुठं वाटलं होतं की अरे मी तर आता अगोदर तर मी बॅरिस्टर होतो आणि माझ्या अंगात कुठले कपडे होते ना, आता माझ्या अंगात काय कपडे आहेत, हा नाही विचार. मात्र इथं आमचे विद्यार्थी काय होतात, पुढाकार घ्यायला नको म्हणतात. विद्यार्थीच काय, समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असे घटक आहेत की काही लोक पुढाकार घेतात, सेल्फ मोटिवेटेड लोक, काही लोक मात्र पुढाकार घ्यायला नको म्हणतात. का? कारण मोटिवेशन आहे पण सेल्फ मोटिवेशन नाही. याचं एक छोटस उदाहरण आपण पाहूया. या समुद्रामधले मासे आणि खेकडे, आम्ही जर एका बकेटमध्ये काही मासे घेतले आणि दुसऱ्या बकेटमध्ये जर काही खेकडे घेतले, तर आम्हाला ज्या बकेटमध्ये मासे ठेवले त्याच्यावरती झाकण ठेवावं लागतं, आणि ज्या बकेटमध्ये आम्ही खेकडे ठेवलेत त्याच्यावरती झाकण ठेवण्याची गरज नाही. कारण काय, मासे हे सेल्फ मोटिवेशनचं प्रतीक आहे, एक प्रकारचं प्रतीक आहे. मासे काय करतात, एकामेकाला प्रेरित करतात. तो खालचा मासा म्हणतो मला जाता येत नाही, तर नाही, तू तरी जा, तू तरी बाहेर पड, तू तरी या बकेटच्या बाहेर पड, काय सांगता येतं बाहेर पाणी असेल. मासे हे सेल्फ मोटिवेशनचं प्रतीक आहे. तर दुसऱ्या बकेटमध्ये काय आहे आणि ते एकामेकाला कसे ओढतात, हे काय आहे, लोकांना खाली ओढण्याचं प्रतीक आहे. आम्हाला डॅनियल गोलमन म्हणतो की आम्ही स्वतः मोटिवेटेड असलो पाहिजे आणि दुसऱ्याला मोटिवेशन आम्हाला देता आलं पाहिजे. हे एक उदाहरण आहे. हे जे काय आत्मभान, त्याच्यानंतर सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ मोटिवेशनच्या बाबतीतला एक किस्सा मी तुम्हाला सांगतो, जो मला ऐकायला मिळालेला किस्सा आहे. त्या किस्स्यामध्ये असं झालं की आमचे नारायण मूर्ती, आमचं हे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आहे. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या मार्फत आमचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा काही व्यावसायिकाकडे कामासाठी जातात, रोजगारासाठी जातात. आणि हे जे काय इन्फोसिसचे नारायण मूर्ती, ज्यांची मुलाखत विदेशातल्या चॅनलवरती चालू असते, अमेरिकेतल्या एका चॅनलवरती नारायण मूर्तींची मुलाखत चालू असते. नारायण मूर्ती दाखवलेत आणि पाठीमागं बॅकग्राऊंडला काही चित्र दाखवली जातात. ती जी अँकर आहे, मुलाखत घेणारी जी तरुणी आहे, ती सांगते की अमेरिका दक्षिण कोरियाकडून काय आयात करतं, दाखवलं जातं लगेच चित्रामध्ये. चायनाकडून काय आयात केलं जातं, रशियाकडून काय आयात केलं जातं, आणि अमेरिका भारताकडून काय आयात करते, भारताकडून ब्रेन आयात करते, सॉफ्टवेअर आयात करते, असं चित्र दाखवलेलं असतं. आणि ती लगेच नारायण मूर्तींना सांगते की मूर्ती साहेब, इंडिया ग्रेट आहे, भारत खूपच ग्रेट आहे, तुमची जी इन्फोसिस कंपनी आहे ती सुद्धा ग्रेट आहे, तुम्ही फक्त 5,000 रुपयामध्ये ही कंपनी सुरू केली आणि भारताला कम्प्युटरच्या बाबतीत जगामध्ये सुपर पॉवर केलंय. अशा पद्धतीनं ती सांगते, नारायण मूर्ती तुम्ही किती ग्रेट आहात, अशा पद्धतीनं ती बोलते. आणि मग ती हळूच म्हणते की मूर्ती साहेब, हे सारं खरं आहे हो, पण तरीही तुमचा मुलगा मात्र अमेरिकेमध्ये शिक्षण घेतोय आणि संगणकाचं शिक्षण घेतोय. जर संगणकामध्ये तुम्ही एवढे टॉपला आहात, इन्फोसिस टॉपला आहे, भारत टॉपला आहे, आणि तुम्ही तर स्वतः नारायण मूर्ती, असं असताना तुमचा मुलगा मात्र अमेरिकेत शिकायला आला, हे कसं काय, ती असं म्हणते. आणि नारायण मूर्तींना असं खाली ओढायचा प्रयत्न करते. तिला काय माहिती, नारायण मूर्ती हे सेल्फ मोटिवेटेड आहेत. मूर्ती साहेबांना ती असं खाली ओढायचा प्रयत्न करते. खरं तर असं इंटरव्ह्यू मध्ये असं होतं की एखाद्या व्यक्तीला असं खूप वरती नेलं जातं आणि मग असा खोचक प्रश्न विचारला जातो, पिन टोचली जाते आणि मग आता कशी मजा येते हे पाहिली जातं. नारायण मूर्ती शांतपणे स्माइल करतात आणि त्यांना म्हणतात की हो, तुम्ही म्हणतात ते खरं आहे, भारत ग्रेट आहे, इन्फोसिस ग्रेट आहे, नारायण मूर्ती ग्रेट आहेत,
परंतु थोडस खजील होऊन चेहऱ्यावरती थोडस असं हे करतात आणि म्हणतात की हेही खरं आहे की माझा मुलगा मात्र अमेरिकेत शिकतोय, हे खरं आहे. परंतु त्याचं काय आहे, माझा मुलगा भारतातली संगणकाची एंट्रन्स परीक्षा पास होऊ शकला नाही, म्हणून त्याला भारतामध्ये ऍडमिशन मिळाली नाही. आणि तो मात्र अमेरिकेतली एंट्रन्स पास होऊ शकला आणि म्हणून तो अमेरिकेत शिकतोय. आणि मग तिचा चेहरा जो होता ना, तो चेहरा पाहण्यासारखा झाला त्या अँकरचा. का म्हणजे काय, नारायण मूर्तींनी बाजी पलटवली. तिने नारायण मूर्तींना खाली ओढायचा प्रयत्न केला होता. यांनी सांगितलं की यस, तरी आम्ही ग्रेटच आहोत, आमच्या शिक्षण पद्धती ग्रेट आहे, भारत ग्रेट आहे, इन्फोसिस ग्रेट आहे, कमी आहे ती माझ्या मुलात कमी आहे आणि तुमचा जो सिलेबस आहे तो त्या तुलनेत थोडासा खाली आहे, असं नारायण मूर्तींना सांगायचं होतं. थोडक्यात काय, या गोष्टीमधल्या प्रत्येक शब्दाकडे आपल्याला जायचं नाही, या शब्दाच्या पलीकडे काय आहे या गोष्टीमध्ये, या गोष्टीमध्ये आहे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल, सेल्फ मोटिवेशन. नारायण मूर्तींनी या साऱ्या गोष्टीचा विचार केला आणि तिला ते उत्तर दिले. खरं पाहायला गेलं तर हे फक्त नारायण मूर्ती सारखी लोक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशीच लोक हे सारं करू शकतात. मात्र आम्हाला याचा उपयोग करता येईल का सेल्फ मॅनेजमेंटसाठी? डॅनियल गोलमन जे म्हणतोय याचा उपयोग करून आम्हाला समाजाकडे जायचंय. या 3 बाबी आम्ही पाहिल्यात आणि आता आम्ही पाहणार आहोत सामाजिक व्यवस्थापन. सोशल मॅनेजमेंट कडे जाता येईल का, याचा उपयोग करून हे जे काय भावनिक बुद्धिमत्ता आहे, या भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करून आम्हाला सामाजिक व्यवस्थापनामध्ये याचा काही उपयोग करता येईल का? जर आम्ही पाहतोय की इंडिव्हिज्युअल लेवलला टॉपची लोक जर आत्महत्या करत असतील, तर सामाजिक स्तरावरती आमच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, गरिबांच्या आत्महत्या आहेत, ज्यांना काही भावना समजत नाहीत, त्यांना आतमध्ये काय होतं ते कळत नाही, पण एक क्षण येतो आणि ते होत्याचं नव्हतं होतं. मग आमच्यासारखी जी लोक आहेत, ज्यांना माहिती आहे थोडं थोडं, त्या लोकांच्या संपर्कात ही लोक आलेली असतात, इंडिव्हिज्युअल लोक. या लोकांच्या बाबतीत आम्हाला काही करता येईल का, यांना आम्हाला समजून घेता येईल का? जे शेतकरी आहेत, ग्रामीण भागामध्ये लोक काम करतायत, दुःखामध्ये आहेत, ते कष्टामध्ये काम करतायत, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सला फेस करता करता त्यांचे इमोशन्स होत्याचं नव्हतं होतं. मात्र आम्ही जर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं, आमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचं ऑब्झर्वेशन केलं, तर आमच्या लक्षात येईल की आम्ही काही प्रमाणात हे करू शकतो, आम्ही थोडासा खालीचा वाटा उचलू शकतो. आणि त्यासाठी हे सोशल मॅनेजमेंट मध्ये इम्पथी सांगितली. इम्पथी म्हणजेच काय, अगोदर आपण सिंपथी पाहूया. सिंपथी म्हणजेच काय, सहानुभूती. जे काय लोकांच्या आत्महत्या होतात, लोक दुःखामध्ये स्वतःचं जीवन संपवतात, असं ज्यावेळेस आम्हाला ऐकायला मिळतं ना, त्यावेळेस आम्ही म्हणतो अरे रे. पेपरमध्ये बातम्या येतात त्यावेळेस आम्ही म्हणतो अरे रे. हे जे काय अरे रे म्हणतो ना आम्ही, ती एक प्रकारची सिंपथी आहे, सहानुभूती. अरे तुमच्या बाबतीतच असं झालं का, असं व्हायला नको होतं, हे जे वाटणं आहे ना, ती आहे सिंपथी. त्याला म्हणतात सहानुभूती. मात्र ही सहानुभूती किंवा सिंपथी समोरच्या व्यक्तीमध्ये, ज्या व्यक्तीला हे भोगावं लागते, त्या लोकांना जे भोगावं लागतं ना, त्यांच्यासाठी ही सहानुभूती काहीही कामाला येत नाही. सहानुभूती हा शब्द जरी आम्ही ऐकला असला, सहानुभूती देत असलो आम्ही लोकांना, याला सिंपथी म्हणतो, या सिंपथीचा समोरच्या लोकांमध्ये काही फायदा होत नाही. म्हणून ही सहानुभूती किंवा सिंपथी काहीच कामाची नाही. आम्हाला डॅनियल गोलमन म्हणतो की इम्पथी पाहिजे, इम्पथी. त्याला म्हणतो समानुभूती. त्याला जे वाटतंय ना समोरच्याला, ते मला अनुभव घेतला पाहिजे, मी अनुभव. एखादा व्यक्ती नुसत्या चेहऱ्यावरून किंवा एखाद्याच्या घरात जर काही प्रॉब्लेम्स आले, तर आम्हाला त्याच्याकडे पाहून आम्हाला जाणवलं पाहिजे की ओ, तो काय अनुभवत असेल, हे मी फील करणं म्हणजे ती इम्पथी आहे. इम्पथी, समानुभूती. आणि ही समानुभूती मात्र आम्हाला समाजामध्ये काम करताना आम्हाला कामाला येणार आहे. आणि त्याचा आम्ही उपयोग काय करणार आहोत, स्वतःला समजून घेऊन दुसऱ्याला समजून घेण्यासाठी. ही जी इम्पथी आहे, हे जे स्किल आहे, ते स्किल WHO म्हणतं, हे स्किल जर तुम्हाला जमायला लागलं तर तुम्ही स्वतःच्या इमोशन्स मॅनेज करता आणि स्वतः तर हॅपी राहाल, दुसऱ्यांना सुद्धा हॅपी राहण्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी करू लागाल. म्हणून आम्हाला काय करायचंय, इतरांना समजून घ्यायचंय. आमच्या संपर्कात येणारे लोक, मग तो आमचा जोडीदार असेल, आमच्या कुटुंबातली मुलं असतील, विद्यार्थी असतील,
आम्ही जर आम्हाला एकदा समजून घ्यायला लागलो तर आम्ही आमच्या जोडीदाराला समजून घेऊ, आमच्या मुलांना समजून घेऊ, आमच्या आई वडिलांना समजून घेऊ. थोडक्यात काय, आम्ही कुटुंबाला समजून घ्यायला लागू आणि मग आम्ही बाहेर जाऊ. ते आमच्या वर्क प्लेस, आम्ही जिथं काम करतो, आमची जी संस्था आहे, ज्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतोय, रोजीरोटी आमची ज्या ठिकाणी आहे, समाजामध्ये ज्या ज्या लोकांच्या आम्ही संपर्कात येतो त्यांना समजून घेणं. आणि एकदा का समजून घ्यायला लागलो की हा डॅनियल गोलमन म्हणतो की जसा आमचा स्वतःचा विकास व्हावा असं ज्यावेळेस आम्ही अगोदर म्हटलो, तसंच आता इतरांच्या विकासासाठी आम्हाला काय करता येईल हे ऑटोमॅटिक यायला लागेल. ह्या इम्पथीमधून यायला लागेल की ओके, माझा विकास ओके, आता याच्यासोबत समोरच्याचं काय करता येईल, याच्यासाठी मला काही करता येऊ शकतं का. आणि मग अशी जी लोक असतात त्यांच्यामध्ये सर्व्हिस ऍटिट्यूड असतो, सेवाभिमुखता, सर्व्हिस ऍटिट्यूड. मी काय सेवा देऊ शकतो, मग ते स्वतःचं काम करता करता मला काय सेवा देता येईल. मग मी माझ्या ऑफिस मधलं काम असेल, ओके, ती पगारी नोकर आहे मी, हे करताना तरी मला काही करता येईल का, ते जर माझ्यामध्ये इम्पथी असेल तर आम्ही काय करायला लागतो, हो, आमचं दररोजचं काम सुद्धा आणखी चांगलं व्हायला लागतं. आणि त्यामधून काय होतं, परस्परांच्या संबंधाची जाणीव की अरे काय चाललं असेल, काय होत असेल, हे फक्त आम्हाला जाणवायला लागतं. म्हणून ही इम्पथी नावाचं जे स्किल आहे ते सोशल मॅनेजमेंटसाठी, आणि त्यानंतर सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स, मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असेल, त्यावरती आपण या लाईफ स्किल मध्ये आपण कम्युनिकेशन स्किल वरती डिटेल बोलतो आपण प्रत्येक वेळेस. म्हणजे कम्युनिकेशन स्किल हे एक प्रकारचं स्किल आपण जवळपास 1 तासासाठी आपण हे घेतो. कोऑपरेशन असेल, सहकार्य, एखाद्या व्यक्तीवरती प्रभाव पाडणं किंवा टीम वर्क, या साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या इम्पथी आणि जे स्वतःला स्वतःबरोबर जुळवून घेतानाचे जे स्किल पाहिलेत, या स्किल मधून आमचं ऑटोमॅटिक सोशल स्किल सुद्धा डेव्हलप व्हायला लागेल. इथपर्यंत आपण आलोय. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की ठीक आहे हो सर, तुम्ही स्वतःला कसं करायचं समजून घ्यायचं ते समजलं आम्हाला, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कंट्रोल, सेल्फ मोटिवेशन, मात्र याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते सांगा आता. आणि आता आपण मात्र या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आम्ही काय करू शकतो, सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्हाला काय करता येईल स्वतःला. त्यासाठी सेल्फ अवेअरनेस साठी काय करता येईल, तर हा ऍक्शन प्लॅन. आम्हाला स्वतःच्या क्षमता, सामर्थ्य, दोष, उणिवा एकदा लिहून काढायच्या. म्हणजेच काय, याला आम्ही म्हणतो स्वॉट अनालिसिस, SWOT. एकदाच होऊन जाऊ द्यायचं. आम्हाला नाहीतरी असं वाटतं कधीतरी की आम्ही फार ग्रेट आहोत. असं प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी असं वाटलेलं आहे की आम्ही फार ग्रेट आहोत. मग जर आम्ही ग्रेट आहोत तर आमचे स्ट्रेंथ काय काय आहेत ते एकदाच्या लिहून काढायच्या. त्याला म्हणतो आमच्या स्ट्रेंथ. त्यानंतर आमच्यातले दोष किंवा त्याला विकनेस. आम्हाला कधीतरी आयुष्यात असं वाटतं की आम्ही फार गरीब आहोत, बिचारे आहोत, दुबळे आहोत. तर मग आमच्यामध्ये काय काय दोष आहेत एकदाचे लिहून काढा. आमच्यातले स्ट्रेंथ आणि आमच्यातले दोष याचा विचार करून मला कुठं ऑपॉर्च्युनिटी आहे, मी काय करू शकतो माझ्या आयुष्यामध्ये, मी कुठं योगदान देऊ शकतो, या सोसायटीमध्ये मला काय योगदान देता येईल, कशाचा विचार करून, माझ्या स्ट्रेंथ आणि माझ्या विकनेसचा विचार करून मला कुठे योगदान देता येईल याच्यासाठीचा ऍक्शन प्लॅन तयार करणं. आणि शेवटी ती म्हणजे धोके, थ्रेट्स कुठं कुठं आहेत किंवा त्याला आम्ही चॅलेंजेस म्हणू शकतो, चॅलेंजेस कुठं कुठं आहेत याचा विचार करणं, हा ऍक्शन प्लॅन. मग हा जो ऍक्शन प्लॅन आहे तो ऍक्शन प्लॅन तयार करायचा, कागदावरती येऊ द्यायचा, स्वॉट अनालिसिस करायचं. आणि मग आमचे जे हितचिंतक आहेत, मग ते आमच्या फॅमिली मेंबर असतील, मित्रमैत्रिणी असतील, आमचे शिक्षक असतील, यांना आम्ही हा ऍक्शन प्लॅन सांगायचा की सर माझे हे स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत आणि आता मी हे करणार आहे. माझ्या स्ट्रेंथ आहेत त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, जे विकनेस आहेत ते विकनेस कमी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण फीडबॅक सुद्धा घेणार आहोत. सरांनी आताच एक फीडबॅकचा फॉर्म टाकलाय, पण त्यासोबतच आपण एक ऑनलाईन सुद्धा फीडबॅक घेणार आहोत. जे लोक आता ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण फीडबॅक घेणार आहोत. मग आम्ही हितचिंतकांना हे सांगणार, आत्मभान, सेल्फ अवेअरनेस, आणि त्याच्या मार्फत आम्ही हा आमचा स्वतःचा सेल्फ अवेअरनेस वाढवणार. त्यानंतर आहे सेल्फ कंट्रोल, आत्मनियमन. आत्मनियमनासाठी काय करता येईल, तर किमान रोज 5 मिनिटं स्वस्थ बसून आम्ही आत्मचिंतन करू शकतो की आज दिवसभरामध्ये मी कुठे चुकलो, मला कधी कधी राग आला होता, मला कधी कधी दुःख झालं,
कधी मी हॅपी होतो, कधी मी लोकांची घृणा केली, याचं शांतपणे बसून आम्ही विचार करू शकतो. त्याला आम्ही म्हणतो मेडिटेशन. सारं जग याकडे वळतंय. हा जो डॅनियल गोलमन आहे, असं म्हणतात की डॅनियल गोलमन हे व्यक्ती आपल्या भारतामध्ये खूप वेळेस येऊन गेले. जे काय आपलं विपश्यना केंद्र आहे इगतपुरीला, या इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये सुद्धा जाऊन आलेत. त्यानंतर तिकडे उत्तराखंडमध्ये एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये जाऊन आले. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सेल्फ स्वतःवरती काम होतं, अशा ठिकाणी सुद्धा हे डॅनियल गोलमन जाऊन आले असं म्हणतात. आणि हे परदेशातले जे लोक आहेत ना, हे टॉपचे लोक आपल्या भारताकडे फार मोठ्या आशेने पाहतात. ते या सेल्फ मॅनेजमेंटसाठी इथं भारतात येऊन काम करतात असं दिसून आलेलं आहे. मग या सेल्फ कंट्रोलसाठी आम्ही मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान याकडे वळू शकतो. त्यानंतर आहे आत्मप्रेरणेसाठी काय करता येईल? रोज प्रेरणादायी काहीतरी वाचा, काहीतरी पहा, काहीतरी कुणाला तरी ऐका, लोकांना भेटा, यावरती काम करू शकतो. या पद्धतीने आम्ही या 3 गोष्टीवरती काम करता येईल. त्यानंतर आहे इम्पथीसाठी काय? रोज इतरांना काही ना काहीतरी मदत करणं, सहकार्य करणं, लोकांच्या अडचणी समजून घेणं, त्या दूर करण्याचा प्रयत्न करणं. यामधून काय होणार आहे? आमची इम्पथी वाढणार आहे. आम्ही दररोज कुणाच्या ना कुणाच्या तरी संपर्कात येतो. संपर्कात आल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो, इतरांसाठी काय करू शकतो, ही जी गोष्ट आहे ना, ती आमची इम्पथी वाढवणारी गोष्ट आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी भावनिक बुद्धिमत्तेसाठी सामाजिक कौशल्य, बोलायचं कमी, सोशल स्किलसाठी बोलायचं कमी आणि ऍक्शन्स. आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही इतिहासामध्ये दोन गोष्टी पाहत होतो की बोल घेवडे सुधारक आणि कृतिशील सुधारक, अशा 2 संकल्पना होत्या आमच्या इतिहासामध्ये. बोल घेवडे सुधारक म्हणजे काय? फक्त बोलणारे, असं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे म्हणजेच कृती न करता फक्त बोलायचं, म्हणजे फक्त विचाराच्या पातळीवरतीच फक्त आमच्या ज्या काय प्लॅन्स आहेत ते सांगायचे. मात्र सोशल स्किलसाठी मात्र कृतिशील व्हायचंय. कृतिशील म्हणजेच काय? हे जे काय आम्ही पाहतोय, आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांनी योगदान दिले, त्यांनी स्वतः कृती केली, स्वतः ते आले समाजामध्ये आणि कृती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, भगतसिंग, राजगुरू, सारे कुणीही या ठिकाणी आपण यांनी जी काय सोशल स्किल यांच्यामधलं काय बोलायचं कमी आणि कृती, स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला. फ्रंट फुटला ही लोक होती, कृती जास्त, इतरांचा विचार, इतरांची चौकशी, अशा पद्धतीनं हे सोशल स्किल आपला वाढवता येऊ शकतं. आजचं हे जे सत्र आहे, हे सत्र आपण भारतीय स्वातंत्र्याच्या आजच्या सुट्टीच्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीच्या दिवशी घेतोय. आणि प्लेसमेंट ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या जे काय सेल आहे यासाठी घेतोय. यासाठी आपला भावनिक बुद्धिमत्तेचा कुठं वापर करता येईल, सेल्फसाठी आणि सोशलसाठी, या अँगलने आजचं सत्र आपण पाहिलंय. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतोय, 9422723737 9422723737. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर एवढ्यासाठीच की तुम्हाला जर काही वाटलं आजच्या सत्राविषयी, चांगलं वाईट जे काय आपले अभिप्राय असतील, ते तुम्ही डायरेक्टली मला या नंबरवरती कळवू शकता. त्यासोबतच आज आपण या ठिकाणी एक ऑडियन्स पोल घेणार आहोत आणि तो ऑडियन्स पोल असणार आहे फीडबॅक म्हणजेच काय? आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं त्यासाठीचा हा ऑडियन्स पोल आहे आणि तो मी तुमच्या समोर लॉन्च करतोय. सरांना मी विनंती करतो की सर, हा पोल तुम्हाला दिसतोय का? दिसत असेल तर मला सांगा, किंवा आपल्याला ज्यांना हा पोल दिसतोय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला दिसतंय का. सर गेला बहुतेक. ओके, थांबा, मी परत एकदा रिलॉन्च पोल. सर आता सांगा, दिसतोय? हा, दिसतोय सर आता. ओके, मला असं वाटतं की सर्वांना हा पोल दिसत असेल. पहिला प्रश्न आहे या फीडबॅकचा. सरांनी एक लिंक टाकलेली आहे, ती लिंक आपण नंतर भरून द्यालच, मात्र त्या अगोदर या 1 तासामध्ये काय झालं त्याचा फीडबॅक आपण इथंच घेणार आहोत. कारण काय, इथंच फीडबॅक घेऊया आपण की हे सत्र, आजचं ऑनलाईन सत्रातून आपणास काय मिळालं, आजच्या सत्रामधून तुमची करमणूक झाली, हे एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे एंटरटेनमेंट झाली, करमणूक झाली,
का एनलाइटनमेंट उद्बोधन झालं, आम्हाला काही ज्ञान मिळालं, प्रेरणा मिळाली, का वरीलपैकी सर्व मिळालंय? या 4 बाबीविषयी आपल्याला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. कृपया आदर्श उत्तर देऊ नका, आपल्याला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. याचा फीडबॅक आपण लगेच पाहणार आहोत की आपल्या ऑडियन्सला काय वाटतंय, आणि तुम्ही जे उत्तर देताय तुमच्या बरोबर इतर किती ऑडियन्स आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला जे वाटतं ते बाकीच्यांना कुणाला काय काय समजलं. ओके, दुसरा प्रश्न आहे फीडबॅकचा. आजचे सत्र कसे झाले? चांगलं झालं, उत्कृष्ट झालं का अतिउत्कृष्ट झालं? या 3 पैकी एकावरती आपण क्लिक करू शकता, मात्र जे आपल्याला वाटलं त्यावरती तुम्ही क्लिक करा. आदर्श उत्तर कृपया देऊ नका. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, आजच्या ऑनलाईन वेबिनार मधील, आजचं जे ऑनलाईन वेबिनार तुमच्या समोर झालं त्याच्यामधला ऑडिओ कसा होता? आवाज तुमच्यापर्यंत येत होता का? व्हिडिओ कसा होता? कंटेंट म्हणजेच काय? त्यातलं जे काय शब्द आहेत, मग ते प्रेझेंटेशन मधले शब्द असेल किंवा मी जे काय बोललो ते शब्द असतील, याचं कंटेंट आणि प्रेझेंटेशनची क्वालिटी कशी होती? कारण काय, आपण ऑनलाईन हे फीडबॅक एवढ्यासाठी घेतो की आपलं कळावं, कारण नंतर तुमचा फीडबॅक मिळेलच, पण त्याच्या अगोदर हा फीडबॅक ताबडतोब कळावा यासाठी आपण हे लिहितोय. आजच्या ऑडिओ आणि व्हिडिओची कंटेंट आणि प्रेझेंटेशनची क्वालिटी कशी होती? चांगली होती म्हणजे गुड, बेटर, बेस्ट का दी बेस्ट? या 4 पैकी आपल्याला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. आपण या ठिकाणी हा जो फीडबॅक आहे या फीडबॅकचं अनालिसिस आपण लगेच करणार आहोत. आपले जे काही ऑडियन्स आहेत त्या ऑडियन्सला काय वाटलं, फेसबुकवरती जे आपला विद्यार्थी आहेत त्या फेसबुकवरती विद्यार्थ्यांना काय वाटलं ते सुद्धा ते फेसबुकच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. जवळपास आपल्या 27% ऑडियन्सने याची उत्तरं दिलीत. आपण आणखीन अर्धा मिनिट थांबूया, तुम्ही तुमची उत्तरं लॉक करू शकता. तुम्हाला जे वाटलं तेच बाकीच्यांना काय वाटलं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मी या ठिकाणी पोल मी या ठिकाणी थांबवलाय आणि रिझल्ट दिसतोय सर? दिसतोय? नाही. ओके, थांबा, आता शेअर करतोय. आता दिसतोय? हो सर, दिसतो. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. आजच्या ऑनलाईन सत्रातून आपणास काय मिळालं? या आजच्या फीडबॅक मध्ये 40% ऑडियन्स म्हणतो की वरीलपैकी सर्व मिळालं. काही ना काही प्रमाणात करमणूक झाली, काही ना काही उद्बोधन मिळालं, ज्ञान मिळालं आणि प्रेरणा मिळाली असं म्हणणारा 40% ऑडियन्स आहे. 40% ऑडियन्स म्हणतो की आम्हाला मोटिवेशन मिळालं. ओके, 20% ऑडियन्स म्हणतो की आम्हाला नॉलेज. अशा पद्धतीनं आपला हा फीडबॅक आपल्याला दिसतोय. त्यानंतर आजचे सत्र कसे झाले यामध्ये जवळपास 40% ऑडियन्स म्हणतो अतिउत्कृष्ट झालंय. त्यानंतर 60% ऑडियन्स म्हणतो उत्कृष्ट झालंय. चांगलं झालं असं म्हणणारा एकही ऑडियन्स नाही आणि उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट मध्येच आहेत. ओके, धन्यवाद. आमच्या आयोजकांनाही आणि आम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी हा फीडबॅक खूप महत्वाचा आहे की आम्ही सत्र घेतले. आमचे डॉक्टर हेळंबे सर, डॉक्टर रजनी शिखळे मॅडम यांनी जो काय आजचा हा जो काही इनिशिएटिव्ह घेतलाय त्याच्यामध्ये आम्हालाही लक्षात यावं की आजचा कार्यक्रम नेमका झाला कसा. आजच्या ऑनलाईन वेबिनार मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ आणि कंटेंट आणि प्रेझेंटेशनची क्वालिटी कशी होती? तर यामध्ये जवळपास 40% ऑडियन्स म्हणतो की द बेस्ट होता. ऑडिओ, व्हिडिओ आणि प्रेझेंटेशन आणि कंटेंट. 40% ऑडियन्स म्हणतो की बेस्ट होता, म्हणजेच बेस्ट आणि दी बेस्ट मध्ये 80% ऑडियन्स आहे आणि गुड मध्ये 20% ऑडियन्स आहे. ओके, थोडक्यात काय, तुमच्यापर्यंत हे व्यवस्थित पोहोचत होतं हे लक्षात आलं. कारण आपण आमच्याकडे विद्यार्थी चॅट बॉक्सचा उपयोग करत नव्हते आणि मला कळत नव्हतं की तुमच्यापर्यंत हे पोहोचतं का नाही. त्यामुळे आपण हा जाणीवपूर्वक हा प्रयोग केला होता. या ठिकाणी मी हा ऑडियन्स पोल फीडबॅक सर तुम्हाला सुद्धा हा फीडबॅक मिळू शकतो. कारण आमचे जे काय तुम्ही जी काय लिंक टाकली त्या लिंक मधून किती मुलं परत फीडबॅक देतील आणि तो देतील की नाही माहित नाही, मात्र तरीही या फीडबॅकचा उपयोग तुम्हाला आयोजकांना याचा उपयोग होऊ शकतो.
या ठिकाणी मी हे सत्र थांबवतो. परत एकदा सर्वांना नम्रपणे आवाहन करतो की हे आजचं जे सत्र होतं, आजचं सत्र आपण जाणीवपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीच्या दिवशी आपण घेतलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी जे काय सहभाग नोंदवला, सर्वजण 1 तास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि इमोशनल इंटेलिजन्स बाबतीत स्वतःसाठी इतरांसाठी आपला काय करता येऊ शकतं या बाबतीत आपण चर्चा केली. मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो. विशेषतः आरबी अट्टल महाविद्यालय आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे मी आभार मानतो. डॉक्टर रजनी शिखरे मॅडम प्राचार्य आहेत या महाविद्यालयाच्या आणि त्या प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मला ही संधी देतात, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्राध्यापक हनुमंत हेळंबे सर, जे की आता आपल्या बरोबर उपलब्ध आहेत, जे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या ट्रेनिंगसाठी आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देतात, त्यांचाही मी आभारी आहे. या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीप वंजारी सर, तेही आपल्यामध्ये असतील, तेही त्यांचे अभिप्राय आपल्याला देतील, तेही आज आपल्याला बोलतील, त्यांचाही मी आभारी आहे. डॉक्टर सतीश जाधव सर, प्राध्यापक डॉक्टर सतीश जाधव सर, त्यांचे त्यासोबतच प्राध्यापक बाळासाहेब जोगदंड सर आणि डॉक्टर प्रदीप दहिंदे सर, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि ऑनलाईन जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थी, पालक, व्यावसायिक, जे काही शिक्षक असतील, कर्मचारी, अधिकारी आणि फेसबुक लाईव्ह वरचे सर्व विद्यार्थी, या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या बाजूने मी या ठिकाणी थांबतो. पुढील सूत्र मी प्राध्यापक हेळंबे सरांकडे सोपवतो. धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद सर. जाधव सर, सतीश जाधव सर. जाधव सर. जाधव सर. याशिवाय आणखी कुणाला जर बोलायचं असेल तर तुम्ही पार्टिसिपंट मध्ये हँड रेज करू शकता, हँड रेज करून बोलू शकता, किंवा जाधव सर डायरेक्ट आपण स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता सर. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तोपर्यंत मी चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत का ते चेक करतो. आपलं सत्र सुरू असताना चॅट बॉक्स मध्ये कुणी काही प्रश्न विचारलेले असतील किंवा काही अभिप्राय असतील तर पाहूया. ओके ओके, इंडिपेंडन्स दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. ओके, धन्यवाद. गांधी सर, थँक्यू, वेल अँड थँक्यू सर. ओके, श्री उबाळे, सुमित, धन्यवाद सुमित. ओके ओके ओके, चालतंय सर. कुणाचे काही प्रश्न नाहीत, आपण करू समारोप. मग काही बोलत नाहीत कोणी. बरं सर, चालेल सर, काही हरकत नाही. धन्यवाद सर. आजच्या वेबिनार मध्ये संजय मगर सरांनी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर सविस्तर असं आणि सर्वांना समजेल असं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. डॅनियल गोलमनची जी काही संकल्पना होती भावनिक बुद्धिमत्ता, तर या भावनिक बुद्धिमत्तेअंतर्गत किंवा त्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून कुठले कुठले घटक महत्वाचे आहेत, जसं स्व किंवा आत्मा व्यवस्थापन असेल किंवा सामाजिक व्यवस्थापन असेल, आणि या अंतर्गत जे काही वेगवेगळे घटक येत असतात, मग आत्मभान असेल, आत्मनियमन असेल, आत्मप्रेरणा असेल, तर या सर्व घटकाच्या माध्यमातून जे काही भावनिक बुद्धिमत्तेचा विकास घडवून आणायचा आहे, तर त्याला प्रत्येकाने महत्व दिलं पाहिजे. त्याचबरोबर या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये समय सूचकता महत्वाची आहे असं सरांनी नमूद केलेलं आहे. आणि याबरोबर दुसरा एक महत्वपूर्ण घटक सरांनी सांगितलेला, जो म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या भावनिक बुद्धिमत्ता वृद्धीसाठी जे काही आत्मभान, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य या 3 घटकाच्या विकासाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मी मगर सरांचे आभार मानतो.
त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रजनी शिकरे मॅडम याही कार्यक्रमास फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यक्रम ऐकलेला आहे, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य सांगळे सर, प्रशांत पांगरीकर सर, सर्व प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर. आपण थांबूया. हो सर. एंड करतो. धन्यवाद. हो थँक्यू सर.